आता आपल्यासमोर प्रयोग मालाडतर्फे मी राजन जोशी प्रास्ताविक सादर करणार आहे, त्याचं वाचन करतो आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यामध्ये अग्रणी असलेल्या आईवडील आणि 7-8 भावंडांमधील एक दिलीप म्हात्रे, अर्थात सर्वांचा दिलीप दादा. गिरगावातील मुगभाटमधील घड्याळ्याची चाळ या इमारतीमधील छोट्याशा घरात 8-10 मंडळी राहायची. पण येथील नाट्य, नृत्य, संगीत या कला आणि विविध क्रीडा स्पर्धा आणि शाळांमधील वक्तृत्व व निबंध स्पर्धातून दिलीपदादांनी स्वतःला घडवलं. तरुणपणी सामाजिक कार्याची ओढ होतीच आणि त्याला बळकटी मिळाली ती तत्कालीन शिवसेना नेते स्तंभलेखक प्रमोद नवलकर यांची. स्थानिक रहिवासी, विविध संघटना यांच्या अडचणी, तक्रारी आणि आवश्यक सोयी सुविधांसाठी पोलीस स्टेशन, महानगरपालिका, मंत्रालय यातील पत्रव्यवहारासाठी लेखनिक म्हणून श्री प्रमोद नवलकर साहेबांनी निवड केली ती आपल्या दिलीपदादांची. 1974 साली दिलीपदादा मालाडमध्ये राहायला आल्यानंतर तेव्हाचे ज्येष्ठ शिवसेना पदाधिकारी श्री विलास देवरुखकर यांची ओळख झाल्यावर त्यांनी दादांमधली समाजकार्याची आवड आणि तत्परता पाहून त्यांची ओळख करून दिली ती प्रबोधन गोरेगावचे संस्थापक श्री सुभाष देसाई यांची. आणि इथूनच या संस्थेच्या विविध कार्यात दादाला सहभागी होण्याची संधी लाभली. प्रबोधन गोरेगावच्या त्यावेळी होणाऱ्या एकांकिका स्पर्धांमध्ये स्थानिक कलाकारांना सहभागी होता यावे याकरता 1978 साली प्रयोग मालाड ही संस्था दादांनी स्थापन केली. आणि त्यानंतर विविध ठिकाणच्या एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा यामध्ये संस्थेने अनेक पारितोषिके आणि मान सन्मान मिळवले. आणि या संस्थेने त्यानंतर आजतागायत ज्ञान, सेवा, कला, क्रीडा या क्षेत्रात भरीव असे कामगिरी केली आहे, कार्य केलेलं आहे. मालाडमध्ये आल्यानंतर दिलीपदादांचे सामाजिक कार्य काही थांबले नाही. आणि हे जर कोणी हेरलं असेल तर त्यावेळचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीपाद त्रैलोक्य व गणपत जीवनजी रिलीजियस ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम दादा महंत या दोघांनी. त्या दोघांनी तक्षणी दादांना मालाड देवस्थानाचे अध्यक्षपद देऊ केले, बहाल केले आणि दिलीपदादांनी शेवटच्या श्वासापर्यंत त्या पदाची शान राखली. मंदिराचे जीर्णोद्धार संबंधी विविध अडचणी होत्या, परंतु सातत्याने त्या अडचणीचा पाठपुरावा करून आज मंदिराचा जीर्णोद्धार संबंधी सर्व अडचणी दूर झाल्या असून लवकरच त्या संबंधीच्या कामकाजाची सुरुवात करण्यात येणार आहे. अशा या सदृदयी कलाकार, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्याला, आपल्या मित्राला, सहकार्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आज इथे विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. दिलीप म्हात्रे यांचे कुटुंबीय सुद्धा इथे हजर आहेत. तेव्हा सर्वप्रथम आपण त्यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी यासाठी 2 मिनिटं मौन पाळूया. धन्यवाद. खरं म्हणजे दिलीपदादांचं काम इतकं अफाट आहे, म्हणजे त्यावर सहज 2-3 दिवसापूर्वी प्रयोग मालाडचे दिलीपदादांचे सहकारी अजित कोरगावकर, भरत मुळे
प्रदीप देवरुखकर यांचं बोलता बोलता असं लक्षात आलं की दादांवर लिहायचं झालं किंवा त्यांच्या संबंधी बोलायचं झालं तरी 200-300 पानं अपुरी पडतील. आणि अर्थात इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकांच्या मनात दादांविषयी काही ना काहीतरी आठवणी अनुभव हे असतीलच. पण म्हणूनच आपण यातील काही मान्यवरांना आपण विनंती करणार आहे की दादांविषयीचं मनोगत त्यांनी इथे 2 ते 4 मिनिटात मांडावं. आणि मी प्रथम विनंती करतो, आपल्याला माहितीच आहे की दिलीपदादा हे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत होते आणि तेव्हा तिथेही त्यांचं सामाजिक कार्य चालू होतं. आणि त्यासंबंधीच बोलण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचे स्टाफ युनियनचे मुख्य संघटक माजी अध्यक्ष श्री चंद्रकांत केसरकर यांना मी विनंती करतो की त्यांनी येऊन त्यांचं मनोगत इथे व्यक्त करावं. आताच प्रास्ताविक मध्ये सांगितल्याप्रमाणे पहिली गोष्ट अशी की आपल्या सर्वांप्रमाणे मलाही असं वाटतंय की दादाने अवेळी एक्झिट घेतली आणि हा जो प्रसंग आमच्यासारख्या त्याच्या मित्रांवर आलेला आहे, खऱ्या अर्थाने त्याने कुठेतरी आमच्या शोकसभेमध्ये यायला हवं होतं. एवढी त्याने अगदी अवेळी आम्हाला न पटणारी अशी त्याने एक्झिट घेतलेली आहे. आता प्रास्ताविकमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्हालाही त्यांचे असे अनेक प्रसंग आठवत आहेत, डोळ्यासमोर उभे राहत आहेत. मी आणि दादा झोनल ऑफिसला आम्ही एकत्र जवळजवळ 12 ते 15 वर्षे एकत्र काम केलं. आणि त्यांनी सुरुवात केल्याप्रमाणे त्यांना दादा हे झोनल ऑफिसमध्ये जवळजवळ 300-350 लोक काम करत होते. आणि हे 300-350 लोक काम करत असताना त्यांना दादा ह्या नावानेच त्यांना ते संबोधन यायचे. आता अनेक मित्र माझे झोनल ऑफिसच्या इथे आलेले आहेत. दादांना प्रत्येक सभासदाबरोबर त्यांनी जी नाती निर्माण केलेली होती आणि खरोखरच हा दादा सर्वांचा अगदी मोठ्या भावासारखा सर्वांशी वागत होता. स्टेट बँक संघटनेतर्फे बोलायचं झालं तर मी अशी 1-2 उदाहरणं देईन. त्याने आमच्या संघटनेचा जो प्रचार आणि प्रसार जो केलेला होता, त्यावेळी स्वर्गवासी विठ्ठल चव्हाण होते, जनार्दन गावडेही होते आणि आता इथे उपस्थित असलेले आमचे जनरल सेक्रेटरी उमेश नाईक होते, ते त्यावेळी कार्यरत होते. त्यावेळीची परिस्थिती बँकिंग इंडस्ट्रीमध्ये जबरदस्त अगदी वेगळी होती की आम्हाला कोणी असा जवळचा नेतृत्व घेणारा किंवा आम्हाला पाहणारा, आमचे प्रश्न बघणारा असा नव्हता. त्यावेळी स्टेट बँकेमध्ये एक मोठं आंदोलन झालं. बरं, हे आंदोलन असं होतं की आम्हाला मॅनेजमेंट झटकारत होती आणि त्याचबरोबर प्रस्थापित जी युनियन होती, जी रिकॉग्नाइज युनियन आपण ज्याला म्हणतो, ती वेगळी होती. आणि आम्ही आम्ही अल्पमतात नव्हतो, पण आम्हाला ठाऊक नव्हतं की आमची मेजॉरिटी काय असेल, आमच्याबरोबर कोण फॉलो करत आहे. आणि त्यावेळी जे आमचे प्रश्न होते बदली, बढती आणि भरती. आणि ह्या बदली, बढती, भरती अशी होती की रिक्रुटमेंट झाली नाही तर आमची बदली होणं कठीण होतं, रिक्रुटमेंट झाली नाही तर आम्हाला पुढची प्रमोशन मिळणं कठीण होतं. आणि अशा ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये त्यावेळी असं ठरलं गेलं की आपण रिकॉग्नाइज नाही आहोत, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्यावर काय ॲक्शन होतील जर आपण आंदोलनात्मक पवित्रा घेतला तर. आणि त्यावेळी पेन डाऊन स्ट्राईक, माझे काही मित्र इथे आले असतील तर त्यांना ठाऊक असेल, मला वाटतं 1988 तो पेन डाऊन स्ट्राईक होता. आणि तो पेन डाऊन स्ट्राईक न भूतो न भविष्य असा यशस्वी झाला. आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने सिंहाचा जो वाटा होता तो दादांचा होता.
आणि त्या ताकदीचा आम्हाला एवढा उपयोग झाला नंतर 88ला हा पेनडाऊन स्ट्राईक झाला आणि 92मध्ये आम्ही रिकग्नाईज झालो. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राने आणि गोव्याने आम्हाला ॲक्सेप्ट केलं होतं की युनियन अशी असावी की खरोखर भरतीसारखा जो एवढा मोठा बाका प्रसंग आहे आणि आम्हाला मॅनेजमेंट कुठे विचारत नाही की आमच्या प्रश्नांना कुठे कोण दाद देत नाही आहे, आणि ज्या युनियनला रिकग्निशन होतं तिच्याबरोबर सर्कल कन्सल्ट म्हणून मिटिंग असते, ती मिटिंग घ्यायलाही कोणी नव्हतं. अशी भयानक परिस्थिती असताना कुठेतरी असं समजलं की असं तर काहीतरी केलं आणि लोकांना कळलं की हे युनियन काहीतरी आमच्या सभासदांसाठी काय करू शकेल, आणि त्याप्रमाणे आम्ही नंतर कार्यरत राहिलो. अगदी 88ला झालं आणि 88ला हा प्रकार झाला आणि ते 3 ते 4 वर्षामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा हे पिंजून काढून आम्हाला 1992ला रिकग्निशन मिळालं. आणि हे रिकग्निशन जे मिळालं त्यामुळे आम्हाला कुठच्याही गावाच्या तालुका प्लेसच्या ब्रँचचा जरी प्रॉब्लेम असेल तरी तो प्रश्न सोडवताना मुंबईची ताकद ही आम्हाला मिळाली. आणि खरंच दादांचं कौतुक करायला इथे ती गोष्ट सांगायला मला निश्चित आवडेल की आमचं रिकग्निशन मिळाल्यानंतर आमचं हेडक्वार्टर सेंट्रल ऑफिस होतं. त्याचबरोबर ही मुंबई मुख्य शाखा जे अनेक इव्हेंट्सनी गाजलेली होती तीसुद्धा आमच्या जवळ होती. परंतु सगळेचे सभासद जे होते ब्रँचेसचे, जवळजवळ आमच्या 150 ब्रँचेस होत्या आणि 150 ब्रँचेसमधला जवळ 6 ते 7 हजार आमचा कामगार वर्ग, आणि तो इतका ह्याने जोडला गेला होता ह्या झोनल ऑफिसमध्ये. आणि झोनल ऑफिस ही एवढी मोठी ताकद निर्माण झाली होती आणि त्या ताकदीच्या जोरावर आम्हाला कार्यकर्तेही भरपूर मिळाले होते. आणि ही ताकद आम्हाला आमचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वापरता आली. आणि त्याचं श्रेय कोणाला द्यायचं झालं तर मी म्हणेन की दिलीप म्हात्रे. आणि अशा दिलीप म्हात्रेने आमचे कामगार चळवळीला देखील चांगले दिवस आणले. आणि जे छोटे मोठे जे प्रश्न होते तेही चुटकीसारखे जाऊन तिथे बदली, बढती आणि भरती ही चांगल्या प्रकारे होऊ लागली. अशा दिलीप म्हात्रेंना परमेश्वरातर्फे त्यांना त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. आणि त्याचबरोबर वहिनी मुग्धा, आकांक्षा आणि त्याचबरोबर इतर कुटुंबियांना दिलीप जाण्याने जे हानी झालेली आहे किंवा जे दुःख झालेले आहे ती त्यांना पेलण्याची शक्ती लाभो. ओम शांती. मायग्रीन सोसायटीचे संस्थापक श्री सुशील जाजू यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत मांडावं. दिलीप जी बड़े भाई की तरह दिलीप दादा थोड़े ही दिन पहले मिले थे, नए साल में मिले थे, इसी साल में अपने वर्ष प्रतिपदा रामनवमी, और ये अचानक खबर आई कि इज़ इन हॉस्पिटल वगैरह वगैरह. बड़ा ही मतलब पुराना परिचय, गणपति पे उनके घर जाना, रेगुलर जाना, सारे परिवार से मिलना, भोजन करना और बड़े प्रेम से एक परिवार के सदस्य की तरह उनका व्यवहार. पर्यावरण के मेरे सारे काम की पूछताछ, उसमें इंटरेस्ट लेना, उसकी खोज खबर लेना, कभी कभी बोलना कुछ फंड्स की ज़रूरत है क्या, तो मैंने कहा आप इतना काम करते हो मैं वो व्यवस्था कर लूँगा. मुझे ज़्यादा बोलने का मन नहीं हो रहा क्योंकि एक घर का व्यक्ति गया ऐसा लगता है. पिछले कुछ दिनों में मेरे भी परिवार के कुछ लोग गए थे, एकदम से मुझे ऐसा लगा कि मेरे कोई मित्र नहीं बल्कि बड़े भाई की तरह. और एक बात जो याद आती है, यहाँ आया तब पुराने गाने चल रहे थे, मेरे घर में कार्यक्रम किए 2-3 बार, इतने गाने एनसाइक्लोपीडिया की तरह सारे गाने याद, दुनिया भर के गाने उनको याद. मुझे भी शौक़, रात 3-3 बजे तक महफिलें हमारी जमती थी. इतना बढ़िया परिवार सब कुछ है, लेकिन आज दिलीप जी नहीं है, इसका खेद है. राम मंदिर के लिए जो आचार्य धर्मेंद्र जी की कथा हुई, हरीश जी बैठे हैं, सतीश जी थे, सिन्नरकर, जिंदल जी थे, डॉक्टर साहब थे, भगेरिया जी थे, अभी अभी देसाई जी आए हैं. सब लोगों के आशीर्वाद से बहुत बढ़िया कथा हुई. राम मंदिर बहुत जल्दी बनेगा,
ये भी भावना थी, बड़ी अड़चनें आई, लेकिन अभी मैंने सुना कि बताया गया कि काफ़ी काम हो गया। उन्होंने भी बताया था, वैसे तो काफ़ी काम पूरा किया उन्होंने, और मुझे लगता है हम सब मिलकर उसको जल्दी साकार के रूप में देखेंगे। इतनी मेरी श्रद्धांजलि। मी आता प्रजापती ब्रह्मकुमारी मालाड केंद्राच्या श्रीमती नीरजा दिदी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत मांडावं. शांति। प्रजापिता ब्रह्मा कुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय की तरफ से हम दिलीप मात्रे जी का बहुत बहुत दिल से आज श्रद्धा सुमन अर्पित कर रहे हैं। और हम भाई जी को कई सालों से, मुझे लगता है त्रैलोक्य जी थे उसके बाद से हम उनसे बहुत अच्छी तरह से परिचित थे। तो उनका हंसमुख चेहरा मुझे आज भी याद आ रहा है कि लास्ट हम उनसे गुड़ी पाड़वा पे मिले थे। तो गुड़ी पाड़वा पे रथ यात्रा जो यात्रा थी, तो मैं वहाँ उनको मिली थी, मोरेश्वर धाम के पास ही थी। और वो बहुत सराहना कर रहे थे, तारीफ़ कर रहे थे, क्योंकि हमने रथ बनाया था जिसमें संत कैसे भारत की रक्षा उन्होंने की है, ऐसे चित्र रथ बनाया था। तो वो तारीफ़ कर रहे थे, खुश हो रहे थे, और हमें भी अच्छा लगा उनका सराहना सुन के। और मुझे बहुत आश्चर्य लगा कि अभी अभी तो देखा अच्छे थे, और कुदरत का या यूँ कहे भावी ये कि भगवान को वो प्यारे हो गए। लेकिन हमें ये ज़रूर विश्वास है कि इतने हंसमुख और इतने अच्छे चरित्र वाले ज़रूर अभी जहाँ भी वो आत्मा जा रही है तो ज़रूर बहुत ही पुण्य लेकर के जा रही हैं। तो ज़रूर अच्छे घर में और वहाँ भी सेवा का ही कार्य करेंगी जहाँ जाएंगी, ऐसे हमें पूर्ण विश्वास है। और ब्रह्मा कुमारी विद्यालय में यहाँ ज्ञान दिया जाता है कि आत्मा अजर है, अमर है, अविनाशी है। ये शरीर है जो विनाशी है। इस पे कहा जाता है कि हम सब इस संसार में रिटर्न टिकट लेकर के आए हैं, है ना, हम सबको जाना है। फ़र्क ये है कि हमको अपना तारीख पता नहीं है, लेकिन जाना तो सबको है। कोई पहले जाता है, कोई बाद में जाता है। तो जैसे कि हम मुसाफरी में होते हैं तो ट्रेन में सदैव के लिए कोई बैठते नहीं है, लेकिन जब भी इस तरीके से कोई जाता है तो ये हमें कुछ याद दिलाता है कि हमें अपने जीवन में किन बातों को महत्व देना चाहिए। हम उनको खास याद कर रहे हैं तो उनके अच्छे कर्मों के वजह से याद कर रहे हैं, उनके अच्छे चरित्र के वजह से, उनके गुणों के वजह से। तो हम भी जब जीवन जीते हैं तो यदि हम ये ध्यान रखते हैं कि हम अच्छे कर्म करें, गुण युक्त कर्म करें, तो ज़रूर लोग याद करेंगे और वो छाप छोड़ के चले जाएंगे। और वैसे भी एक छोटी कहानी सुनाना चाहूँगी। कहते कि एक बार एक राजा थे, तो उनकी 3 रानियाँ थी। और राजा, वो 3 रानियाँ जो थी, फर्स्ट रानी ऐसी थी वो हमेशा ही राजा के साथ रहती थी, दूसरी रानी कभी कभी राजा के साथ रहती थी, और तीसरी रानी को राजा कभी इतना ध्यान ही नहीं देते थे। और एक बार ऐसा हुआ, राजा एकदम बीमार हुए, तो एकदम मृत्यु की शैया पे आ गए। तब उन्हें बहुत ही चिंता लगी कि मेरे साथ अब कौन रहेगा, मुझे साथ देने वाली कौन रानी है। तो अपनी पहली रानी को पूछते हैं, तुम मुझे साथ दोगी ना बाद में भी? लेकिन वो रानी कहती है, देखो मैं एक थोड़ा भी मैं साथ नहीं दे सकती हूँ आपको, भले मैं फुल टाइम आपके साथ थी, लेकिन बाद में तो मैं बिल्कुल नहीं साथ दे सकती। तो वो बहुत दुखी होते हैं, तो दूसरी रानी के पास जाते हैं। तो दूसरी रानी कहती है, मैंने तो तय कर लिया है, आपके जाने के बाद मैं मगध देश के राजा के साथ शादी करूँगी। तो वो बहुत दुखी होते हैं। तो तभी तीसरी रानी मिलती है,
तो तीसरी रानी कहते हैं आप चिंता मत करो, मैं आपको ज़रूर साथ दूंगी, सहयोग दूंगी। तो सचमुच ऐसे ही होता है, वही रानी उनको साथ देती है। तो वास्तव में ये जो राजा की कहानी है वो हम सबकी कहानी है कि हम आत्मा राजा, तो हमारी जो पहली रानी है जो फुल टाइम हम साथ रहते हैं लेकिन अंत में वो साथ नहीं देती है, तो वो कौन सी रानी है? तो मैं आत्मा राजा, रानी है हमारा ये शरीर। हमारा शरीर, हम उसमें ही रहते हैं, यानी रानी साथ में ही रहती है। हम सब कुछ करते हैं, सबसे पहले अपने आप का ध्यान रखते हैं, उसको जो भूख लगी, जो पसंद है वो खिलाते हैं, जो अच्छा लगे तो पहनाते हैं, जहाँ जाना है तो शरीर के साथ ही हम सब कुछ करते हैं और शरीर का हम देखभाल भी करते हैं। लेकिन क्या ये शरीर जैसे ही आत्मा अपने देह त्याग देती है तो वो ये भी नहीं देखती कि कहाँ देह त्यागा। कभी कभी कोई रास्ते में ही गिर जाता है, कोई बाथरूम में ही गिर जाता है, कोई कहाँ भी। तो ये शरीर भले हम इतना उसका ध्यान रखते हैं लेकिन अंत समय में वो फुल साथ दे, ऐसे नहीं होता है। तो असली जो साथ देने वाली रानी होती है वो है हमारे शुभ कर्म। तो इतने अच्छे शुभ कर्म करने वाले भाई, तो उनको हमारे फिर से बहुत बहुत दिल से श्रद्धा सुमन। ओम शांति। यानंतर मी मुंबई महानगर टेलिफोन निगम कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व खासदार श्री अरविंद सावंत यांना विनंती करतो की त्यांनी दिलीप दादांबद्दल त्यांच्या भावना, त्यांचे अनुभव कृपया व्यक्त करावेत। दिलीप म्हात्रे, प्रिय दिलीप आणि घरच्यांसाठी दादा, मित्रांसाठी पण दादा। आमचा त्यांचा परिचय म्हणजे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आणि त्या स्थापने शिवसेनेची एक अंगीकृत संघटना म्हणजे स्थानिक लोकाधिकार समिती। आता अध्यात्म ऐकत असल्यामुळे मी शांत होतो, अचानक माझं नाव आलं। पण एक गोष्ट निश्चितपणे जाणवते की माणसातल्या जीवनातली स्थित्यंतर पाहत होतो। त्या बोलत असताना मला असं वाटलं की मार्ग बदलला, अध्यात्माकडे शेवटच्या काळात पर्वामध्ये वाटचाल केली की काय। आणि त्या सगळ्या चळवळीमध्ये दिलीप म्हात्रेची ओळख झाली। माझा भाऊ, छोटा भाऊ, तो त्या नाट्य क्षेत्रामध्ये, लोकाधिकारच्या चळवळीमध्ये आणि हेही लोकाधिकारच्या चळवळीमध्ये। गिरगावातला दिलीप गोरेगावात आला होता आणि त्याचं भाग्य असं होतं की गोरेगावात त्याला आदरणीय दादा सुभाष देसाई साहेबांसारखं एक नेतृत्व लाभलं होतं। ते त्यांच्या संगतीत जाणाऱ्या माणसाचा त्याच्यातले सुप्त गुण कधी त्यांना कळतात ते बोलत नाहीत, पण त्यांनी त्याला हेरलं बरोबर आणि आम्हाला हेरलं। पण तिथं काम करत असताना त्याचं धाडस मी पाहिलेलं आहे। आपण सांगत होता त्या गीतेतला एक ओळ मात्र मला नेहमी सारखी आठवते, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन। हे त्या दिलीपला फार लागू आहे बरं का। हे मी आत्ता ते आपल्यात नाहीत म्हणून सांगत नाहीये। कुठलंही काम सांगा पण पद नाही सांगायचं। मला अध्यक्ष करा,
माझ्याकडे हे द्या, मला ते द्या, जबाबदारी घेईन. पडद्यामागचा कलावंत जो यशस्वी करू शकतो समोरच्याला, ते गुण दिलीप म्हात्रेंमध्ये होते. विठ्ठल चव्हाणांच्या निवडणुकीत ज्या धाडसानं ते काम करत होते ते मी पाहिलं होतं. त्या स्टेट बँकेमध्ये पतपेढी आहे, त्याची चळवळ, तिथले युनियन, ते सगळे डाव्या विचारसरणीची लोक होती. त्यांच्याबरोबर ह्याचा संघर्ष आणि आमचाही संघर्ष. आम्ही आमच्या क्षेत्रात संघर्ष करतो, हा त्यांच्या क्षेत्रात करत होता. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे आमच्या सगळ्यांच्या जीवनात, म्हणजे असं कधी कधी अचानक कळतं की अरे ह्या माणसामध्ये हा गुण आहे, याला गाणं येतं, याला गाण्याची आवड आहे, याला नाटकाची आवड आहे, याला कलेची आवड आहे. आमचं हे सगळं असं जीवन होऊन जातं की त्या जीवनाचा आस्वाद घेता येत नाही आम्हाला. पण मग गोरेगावमध्ये मग आम्ही सांगितलं त्याला ते मिळालं आणि प्रयोग नावाची संस्था काढली. ते आमचे बंधुराज त्या नाटकवाले, ते सगळे एकत्र येणं सुरू झालं आणि इतके एकत्र येत गेले की विचारू नका. परवा मागच्या आठवड्यात मी आलो तेव्हा मला हॉस्पिटलला मला सुदेशचा फोन आला होता, मेसेज आला, दादा आजारी आहे. मी अस्वस्थ होतो, मी बाहेर गेलो, तसा थेट हॉस्पिटलला गेलो. सुदेश म्हणाले, वहिनी म्हणाल्या पाहता येणार नाही, सिलेटिव्ह आहे, झोपले असतील. पण थोडासा अंदाज आला, मनात पाल चुकली, गडबड आहे काहीतरी. आम्ही गेलो. मला अमरावतीला जायचं होतं, दुसऱ्या दिवशी परत नाशिकला कार्यक्रम होता. नाशिकहून येताना परत मला दिल्लीला सकाळी जायचं होतं. वाटेत फोन आला मला सुदेशचा, दादा गेला. आणि मग संबंध असं चलचित्रासारखं मागे वळून पाहायला लागायला लागलं. कोण दादा, कोण दिलीप म्हात्रे, कसा होता हा माणूस. इतका निर्भीड आणि स्पष्ट वक्ता होता, तुम्हाला काय वाटण्याची पर्वा नसायची त्याला. हा माणूस हर्ट होईल का, नाही रे अरवी मी नाही विचार करत, मला जे पटतंय ते मी मांडणार, ते निर्भीडपणे मांडणार मी. ती निर्भीडता सुद्धा निर्भीक पण होती ती. आणि त्या निर्भीडतेमध्ये कधी कधी काही लोक दुखावली असतील, पण कालांतराने त्यांना कळलं असेल दिलीपचा स्वतःचा स्वार्थ नव्हता कधी. मला काय पाहिजे म्हणून दिलीप कोणावर चिडलेला नव्हता कधी. मला द्यायचंय त्या मार्गात तुम्ही सांगताय ते अडथळे आहेत, ते अडथळे दूर करायचे आहेत मला, ही भूमिका होती. म्हणून अशी माणसं आता सापडणं कठीण आहे खरं सांगतो. तर आम्ही जेव्हा पाहतोय विद्यमान राजकारण, समाजकारण, त्याच्या भोवती तो केंद्रभूती फिरताना देणारी माणसं कमी राहिली, घेणाऱ्यांची संख्या खूप आहे. आता मला काही देता येईल का म्हणा. मी जेव्हा अध्यात्माचा तुम्ही मांडतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की आमच्या नशीब, आम्ही भाग्यवान. म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या काळातील तरुणांना काय राहिलं, स्वातंत्र्य तर मिळालं होतं, स्वराज्य तर आलं होतं, पण सुराज्य नव्हतं. आमच्या नशिबी साहेब आले, वंदनीय साहेब आले. आमच्या नशिबी ही देसाई साहेबांसारखी नेते मंडळी आमच्या नशिबी आली. कोणतरी कान धरणारं आलं. आता ते कान धरणारे हात पण नाहीत आणि ऐकणारे कान पण नाहीत, दोन्ही गोष्टी नाहीत. आता त्यांचे मार्ग वेगळे झालेत, सगळं AI झालंय. त्यामुळे त्यांची रुची अभिरुची बदलत आहेत. वाईट याच्यातला भाग नाही, कालानुरूप आहे, पण बदलत असतं, ते बदलत आहेत. आपल्याला स्वीकारता येत नाहीत, कधी स्वीकारताना जड जाते ते. पण म्हणून दिलीप म्हात्रेंचं योगदान नाही विसरता येणार, खास करून स्टेट बँकेतल्या लोकांना आयुष्यात नाही विसरता येणार. तिथे उभी राहिलेली संघटना, तिथे उभी राहिलेली युनियन, तिथे उभी राहिलेली पतपेढी. आणि ही का विसरता येणार नाही, यातनं मूळ जी संघटना आहे, मातृ संघटना, तिला लाभ होत होता. म्हणजे त्यातनं काही लोक नेतृत्व जिल्ह्यांमध्ये करत होते, ते स्टेट बँकेत त्यांचं मूळ होतं. आणि जेव्हा जिल्ह्यात जात होते तेव्हा बँकेचं आणि शिवसेनेचं दोन्ही कामं करायची माणसं. अशी काम करणारी माणसं, माझं नशीब आहे की मला दिलीप सारखा मित्र मिळाला. फार कमी, फक्त एक दिलदारपणा सांगतो, जसं निर्भीडपणा सांगितलं. एकदा पार्लमेंटमध्ये बोललो, मला माहितीच नाही, मला फोन आला, तर पुढे दादा बोलणार आहे. म्हटलं दे. काय रे भाऊ तू, ते कधी आम्ही त्यांना खूपच तोंडात साखर घालतो का रे तू, एकदम. मग काय बोलतो रे अरविंद तू,
किती सुंदर बोलतोस रे, कुठे वाचतोस रे, म्हणजे तू वाचतोस आणि मला विचारतोस कुठे वाचतोस ते. हातात कायम पुस्तक, हातात कायम पुस्तक. फिलॅन्थ्रॉफिस्ट टू असं मी त्याशी लिहिलं होतं एका ठिकाणी. म्हणजे आयन रँड पण वाचलेला असतो आणि ॲटलास श्रग पण वाचलेलं असतं. अशी ही माणसं आहेत सगळी. त्यामुळे वाचनाची आवड सुद्धा फार कमी होत चालली आता. आमच्यासारख्यांचं वर्तमानपत्र पण वाचू लागतंय. पण आज मी इथं एवढ्यासाठी झालो, पुन्हा दौऱ्यावर निघालोय. पण दिलीपला श्रद्धांजली वाचायला जड जाते बरं. मस्तपैकी चल रे कुठेतरी जाऊन येऊ आपण अलिबागला, दिलखुलासपणे बोलू. ज्याला नॉस्टॅल्जिक म्हणतात ना, तसं तो गावात त्या रमणारा स्वप्नरंजनात असा. मग गिरगावात कसं होतं, इकडे कसं होतं, गावात कसं होतं, बारीक 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 गोष्टी बारकावे सांगणारा माणूस. मजा यायची गप्पा मारताना. आणि हसला का कसं खडखडाट असायचा, ढगढगाट असल्यासारखा हसायचा. तो दिलीप आज माझ्यात नाही, आमच्यात नाही. आणि म्हणून मी इथं आलोय. तुमच्या सगळ्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात अंतःकरणापासून सहभागी आहे. दिलीपला श्रद्धांजली वाहताना ईश्वराचं तुझं हे चक्र आहे, त्या चक्रात तू कुणालाही कधी पुढे मागे उचलतोस. पण ते एका चांगल्या माणसाला घेऊन गेलायस तू. तो तुझ्याशी भांडेल बरं, एवढं लक्षात ठेव. तो नाही घाबरणार तुला सुद्धा. त्याला आदराने मनापासून श्रद्धांजली वाहतो आणि त्याच्या आत्म्याला शांती लाभो. तुम्ही जसं सांगितलं कुठे आहे मला माहिती नाही, पण त्या आत्म्याला शांती लाभो अशी मनापासून देवाकडे प्रार्थना करतो. ओम शांती शांती शांती. यानंतर सुप्रसिद्ध नेत्रचिकित्सक, समाजसेवक, राष्ट्रीय कोषाध्यक्ष, विश्व हिंदू परिषद श्री श्याम अग्रवाल यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत मांडावं. दिलीप जी म्हात्रे 30 साल पहले मेरे संपर्क में आए थे. एक दिन सुभाष देसाई जी का फोन आया कि डॉक्टर साहब मेरे एक बहुत अच्छे मित्र हैं और उनको दोनों आंखों में मोतिया हो गया है, उनका इलाज करना है. तो मैंने बोला ठीक है सर भेज दीजिए. जब उनको भेज रहे थे सुभाष देसाई जी, तो उन्होंने कहा डॉक्टर साहब मैं अपनी आंखें आपके पास भेज रहा हूं. मतलब ऐसी मित्रता, भगवान कृष्ण और सुदामा जैसी मित्रता सुभाष देसाई जी में और म्हात्रे जी में थी. और उनको मिलने के बाद में उनका ऑपरेशन हुआ और उनसे ऐसा संबंध हो गया था जैसे वो मेरे बड़े भाई थे. जितने भी प्रकल्प होते थे, कोई भी प्रकल्प होने दो, हर प्रकल्प में दिलीप म्हात्रे जी का योगदान होता था. क्योंकि सुभाष देसाई जी आप जानते हैं कि इस क्षेत्र में एक प्रमुख राजनीतिक में हमेशा कहता था कि पूज्य बालाजी ठाकरे के बाद अगर शिवसेना की अग्रिम पंक्ति में कोई दूसरा व्यक्ति है तो वो सुभाष देसाई जी हैं. और हम लोगों को ऐसा ही लगता था कि सुभाष देसाई जी हमारे साथ हैं तो स्वयं बाला साहेब ठाकरे हमारे साथ हैं. और जब दिलीप जी से परिचय हुआ तो फिर दिलीप जी के साथ रहने के बाद ऐसा लगता था कि दिलीप म्हात्रे जी हमारे साथ हैं, मतलब सुभाष देसाई जी हमारे साथ थे. वो गोरेगांव स्पोर्ट्स क्लब का जब पूरा निर्माण हो रहा था, बहुत सारी अड़चनें थी. ऐसा था ही नहीं कि कभी ये बन करके खड़ा हो जाएगा. लेकिन उसमें जो सुभाष देसाई जी की भूमिका रही, वो एक ऐसी सकारात्मक भूमिका रही और उसका अगर श्रेय जाता है तो श्री दिलीप जी म्हात्रे को जाता है. राम मंदिर के लिए भागवत सप्ताह हुई आचार्य धर्मेंद्र जी की, तो उसमें हम सब लोगों ने योगदान दिया. लेकिन उन्होंने कभी भी पैसे को हाथ नहीं लगाया. उन्होंने कहा जब मंदिर बनेगा तो मैं पैसा ले लूंगा. एक ऐसा व्यक्ति जो बहुत ही मेहनती, ईमानदार, निष्ठावान और हिंदुत्व की विचारधारा का पुरोगामी आज हमारे बीच में नहीं रहे. लेकिन एक ये म्हात्रे परिवार एक ऐसा परिवार है. एक छोटी सी घटना और मैं बताते हुए कि कितना सहयोग. एक बार मुंबई बंद का ऐलान हुआ और गोरेगांव स्पोर्ट्स क्लब ने हम लोग 31
नाइट सेलिब्रेट करने का कार्यक्रम रखा था, लोगों से पैसे ले लिए थे उसमें करोड़ों रुपए का। तो मैंने दिलीप जी को कहा, दिलीप जी सुभाष देसाई जी के पास लेकर के गए और सुभाष देसाई जी कभी भी हमारे साथ बाला साहब ठाकरे के यहाँ आए और उन्होंने कहा आप कोई चिंता मत करिए, आप 31, लेकिन वहां पे कोई अव्यवस्था नहीं होनी चाहिए। मतलब कितना सकारात्मक, ये भी कह सकते थे कि आप कार्यक्रम मत करिए, लेकिन सुभाष देसाई जी के कारण, दिलीप जी महात्रे के कारण वो कम से कम 5 से 7 हजार लोग जो वहां पे आते थे, उन्होंने 31 नाइट को वहां पे सेलिब्रेट किया, उसका आनंद लिया और उसका श्रेय जाता है तो पूरा श्रेय सुभाष देसाई जी और दिलीप जी महात्रे को जाता है। उनकी इच्छा थी कि राम मंदिर का भव्य निर्माण हो। मैं आज आपकी उपस्थिति में आपको विश्वास दिलाता हूं, जब भी सारी अड़चनें यहाँ की दूर होंगी, और वो सुभाष देसाई जी के नेतृत्व में दूर होंगी ही। वो एक प्रकल्प नहीं है, वो गोरेगांव का हॉस्पिटल हो, सिद्धार्थ हॉस्पिटल, वहां पे चलने वाला ब्लड बैंक हो, प्रबोधन ठाकरे इतना बड़ा क्रीडांगण हो, मतलब एक नहीं अनेक प्रकल्पों को जो व्यक्ति ने खड़ा किया, संचालित करता है, ऐसे श्री सुभाष देसाई जी ये भी, इसको भी आने वाली तकलीफों को दूर करेंगे। और उनकी स्मृति में इतना भव्य राम मंदिर का निर्माण सोमवारी बाजार में होगा, ये मैं महात्रे फैमिली को, सुदेश जी महात्रे को, उनकी धर्मपत्नी, उनकी बेटी को, सबको विश्वास दिलाता हूं। मित्र थे वो, अनजान लोगों के भी मित्र थे। एक ऐसा व्यक्ति आज हमारे बीच में नहीं रहा, जहां भगवान उनकी आत्मा को शांति दें। और विश्व हिंदू परिषद, डीजे खेतान इंटरनेशनल स्कूल, संजीवनी वर्ल्ड स्कूल, और मेरे साथ वो वात्सल्यग्राम वृंदावन में भी आया करते थे, बहुत बड़ा योगदान था वहां भी उनका। तो वात्सल्यग्राम वृंदावन सभी संस्थाओं की तरफ से मैं उनकी आत्मा की शांति के लिए प्रार्थना करता हूं। उनके परिवार को इस कठिन घड़ी में दुख सहन करने की शक्ति दे परमात्मा। इन्हीं शब्दों के साथ धन्यवाद। यापुढे मी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे प्रमुख पदाधिकारी आणि जे दिलीपदादांचे 25 वर्षापासूनचे शेजारी अंकुश मोरे यांना विनंती करतो की त्यांचं मनोगत व्यक्त करा। सर्व उपस्थित कैलास दिलीप सदानंद म्हात्रे यांचे परिवार, सदस्य, नातेवाईक, मित्र परिवार, आपले एक लाडके सामाजिक कार्यकर्ते, एक सच्चा मित्र, एक भला माणूस आपल्यातून निघून गेला आहे व त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत। आज आपण त्यांच्या सहवासातील अनुभव, त्यांचे व्यक्तिमत्व या स्मृतीस शेअर करणार आहोत। अगोदरच्या वक्त्यांनी ज्या त्यांच्याबद्दलच्या ज्या भल्या व्यक्ती, त्याचप्रमाणे मी इथं उपस्थित आहे। माझा सहवास, त्यांचा माझा सहवास 1985 सालापासून आला। मी सांताक्रूजवरून मालाडला आलो, तेव्हाच गिरणगावातले, आपले गिरगावातले ही मंडळी जागेअभावी मालाडमध्ये स्थलांतरित झाली होती। आम्ही सगळे समाज कार्यकर्तेच होतो। आता जसं सांगितलं, दिलीपदादांचं एक नेतृत्व होतं आणि मालाडमध्ये आम्ही खूप समस्या तोंड देत होतो, जसे की पाणी नाही आहे, गटार, उघडी गटारं, लाईट नाही आहे, रस्ते बरोबर व्यवस्थित नाहीत, खूपशा गोष्टी होत्या। गाडीचं साम्राज्य, अनेक समस्यांसाठी दिलीपदादाच्या नेतृत्वाखाली मी एकत्र आलो आणि
श्री म्हात्रे यांनी जे नेतृत्व केलं त्यामुळे आम्ही आमच्या मालाडच्या विभागामध्ये खूपशा जे प्रॉब्लेम्स होते ते वेगवेगळ्या स्तरावर, मग ते पोलीस असोत, आपला महापालिका असो, इतर ठिकाणी सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन करून त्या सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला. मग नगरसेवक MLA तेव्हा काँग्रेसचे नगरसेवक होते, परंतु दिलीपदादांची एक ख्याती होती, अतिशय गोड बोलून ते सगळ्यांकडे काम कसे करून घ्यायचे आणि आपल्या समस्या कशा सोडवायच्या हे त्यांना चांगलं ज्ञात होतं. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ते सगळे प्रयत्न केले. तेव्हाच मला वाटतं 1985-85लाच आपण एक या गणबत संस्था निर्माण झाल्या होत्या. आणि गणबत संस्थाला अनेक प्रॉब्लेम होते. फेडरेशन फेडरेशन हे मुख्यालय आपल्या मुंबईला असतात, इथं आम्हाला कोणी तसा सपोर्ट नव्हता. मग त्यांच्या डोक्यातून कल्पना आली की आपल्या एरियामधले जेवढ्या संस्था आहेत आपल्या हाऊसिंग सोसायट्यात त्या त्यांच्या आपण संपर्क साधूया. त्यांच्या नेतृत्वाखाली मी सेक्रेटरी करून आम्ही मालाडमधल्या बहुतेक संस्थांना संपर्क केला, एकत्रित केलं आणि मग एकत्रित आम्ही खूपसे प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला आणि ते प्रभावीपणे निराकरणही केलं. श्री म्हात्रेजी युनियनचे पदाधिकारी होते, नंतर ते हळूहळू वरच्या पदावर गेले आणि मी माझ्या उच्च पदावर गेल्यानंतर आम्हाला तेवढा वेळ मिळाला नाही आणि आमचं ते कार्य तसंच राहिलं, अपुरं राहिलं. म्हात्रे ह्या सामाजिक कार्याबरोबरच प्रयोगमध्ये खूपशा गोष्टी त्यांच्या सामाजिक कार्य करत होते. तिथंही मी त्यांच्या जे नाटकाचे प्रयोग वगैरे असे ते आम्ही अटेंड करायचो. आमच्या लोकांना म्हणजे जे आपल्या कला आणि ह्यासाठी वाव देण्यासाठी तेही तिथं आम्हाला प्रत्यक्ष मदत करायची. आमच्या जे मालाडमध्ये लोकांना तिथेही त्यांचा खूप मोठा सहभाग होता. मालाडमध्ये तेव्हा ब्राह्मण सभा, कोळी समाज इत्यादी संस्था होत्या. आम्ही ही मराठा समाज मालाड स्थापन केली. मी जवळ 2 वर्ष 2-3 टर्म पदाधिकारी होतो, मी अध्यक्ष होतो. त्यांचं एक हे होतं की बाबा कुठलेही राजकीय पक्ष असो किंवा आपल्या ह्या संस्था असोत, या संस्था एकत्रित ह्या प्रत्येकजण त्याचा सहभाग घेऊन शेवटी आपल्या समाजाची प्रगती होत आहे. म्हणून त्या आम्हाला सगळ्यांनी एकत्रित करून, मग कोळी समाज असो, ब्राह्मण सभा असो, मराठा समाज मालाड असो, आम्हाला एकत्रितपणे त्यांनी खूप आम्हाला मदत केली. जसे आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवायचो, मेडिकल कॅम्प असो किंवा काही मुलांना मदत करणे असो, गरीब मुलांना मदत करणं इत्यादी, किंवा एखादा पेशंटला मदत करणं, या संदर्भात सुद्धा असं त्यांचा आम्हाला नेहमीच सहभाग सहकार्य असायचं. इव्हन जे त्यांचं आपले मालाड देवस्थान आहे तिथं त्यांना फुकटमध्ये आम्हाला हे द्यायचे, जागा द्यायचे. पाटलादेवी मंदिर खूप मोठं मंदिर व्हावं अशी त्यांची अपेक्षा होती आणि त्याप्रमाणे आता मग सांगितलं ते मंदिर होईल. पण ते नुसते देवदेव करणारे व्यक्तिमत्व नव्हते. त्यांचं एक असं होतं की बाबा आपण ह्या मंदिराच्या माध्यमातून एक मोठं म्हणजे मुलांसाठी अभ्यासिका असावी, महिलांसाठी सबलीकरणासाठी काहीतरी करावं, नंतर सामाजिक उपक्रम राबवून द्यावेत, हा त्यांचा उद्देश होता. आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्यांचं ते स्वप्न आहे, ते स्वप्न ते आता गेल्यामुळे केल्यामुळे राहिलेलं आहे. आपण सर्वांनी ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीच प्रयत्नरत राहूया. माझे त्याचे व्यक्तिगत खूपसे संबंध, परंतु मला वाटतं अनेक व्यक्तींना बोलायचं आहे. मला एक 3-4 मिनटं दिलेली होती. त्यांच्या हे आपलं मालाडचं मंदिर आहे, ते मंदिर भव्य दिव्य व्हावं आणि ते तसं करण्यात आपण सगळ्यांनी सहभाग घेऊया आणि तीच त्यांना त्यांच्या खरी श्रद्धांजली अर्पित होईल. मी माझ्या मते व्यक्तिशः मराठा समाज मालाड, माझी सोसायटी इथं मी मुरेश्वर धाम या सर्वांच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो. त्यांच्या आत्म्याच्या सद्गती प्राप्त हो अशी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर मी प्रबोधन गोरेगाव संस्थेचे संस्थापक आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री सुभाष देसाई यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत मांडावं. दिलीप म्हात्रे यांना
आदरांजली वाहण्याची माझ्यावर वेळ येईल असं मला कधी वाटलं नाही. आणि अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं, त्या सगळ्या आठवणी आहेत. त्यांचं सगळ्यापेक्षा वेगळेपण जर सांगायचं तर ते एक सांगता येईल की कुठलंही काम करताना त्याच्यात लाभ नुकसान याचा त्यांनी कधी विचार नाही केला. ज्याला कोणाला मदत पाहिजे असेल त्या प्रत्येकाला मदत करणं हे एकच त्यांची बाजू असायची, भूमिका असायची. ह्या मदतीमुळे आपल्याला काय मिळेल, आपल्या संस्थेला, समाजाला, आपल्या पक्षाला काय फायदा होईल याचा काहीही विचार न करता ज्याला मदत हवी आहे त्याला मदतीसाठी उभं राहणं आणि त्यासाठी कुठल्याही टोकाला जायची तयारी असणं हा एक सगळ्यांपेक्षा वेगळा स्वभावाचे दिलीप म्हात्रे होते. त्यांना अनेक गोष्टींमध्ये पुढे जाण्याची इतकी संधी होती, निरनिराळ्या संघटनांमध्ये, राजकारणामध्ये, परंतु त्यांनी कधी ती अपेक्षा ठेवली नाही. मला त्यांच्याबरोबर एकत्र काम करण्याचे भरपूर अनुभव आहे. आणि 85 साली आम्ही शिवसेनेचं एक मोठं अधिवेशन महाडला आणि रायगड किल्ल्यावर भरवलं होतं. ते एक धाडसच होतं, परंतु मगाशी उल्लेख झाल्याप्रमाणे ते धाडसी स्वभाव असल्यामुळे नाही करायचंच अशा पद्धती अत्यंत अडचणी, बिकट काळात आणि काही कोणाची तशी मोठी मदत नसताना असं एक भव्य महाराष्ट्रव्यापी अधिवेशन आयोजित करण्यामध्ये त्यांची जी धडाडी होती ती बघून खरोखर थक्क व्हायला होतं. आणि त्याच धडाकेबाज पद्धतीने त्यांनी जिथे जिथे जे जे काम करायला सुरुवात केली त्याच्यात भाग घेतला, ते पूर्ण केलेलं आहे. अनेक मोठ्या मंडळींशी त्यांचा संबंध आला. आदरणीय बाळासाहेब ठाकरे, आचार्य धर्मेंद्रजी अशा मोठमोठ्या व्यक्तींशी खूप जवळून संबंध होता, परंतु कधीही त्या संबंधांचा त्यांनी किंचितसा सुद्धा फायदा करून घ्यायचा प्रयत्न केला नाही. हे एक असं वेगळं व्यक्तिमत्व होतं. आणि अशी माणसं, असे कार्यकर्ते आपल्या आजूबाजूला आहेत म्हणून मला असं वाटतं की ही समाजाची घडी नीट बसलेली आहे आणि नीट चालते. ह्या अशा मंडळींना जर वगळलं तर मग काय उरेल. इतकी आजूबाजूला परिस्थिती भयंकर असताना दिलीप म्हात्रेंसारखे निरलस, निस्वार्थ, स्वतः पलीकडे फक्त इतरांचाच विचार करणं आणि त्यासाठी अहोरात्र धडपडणं हा त्यांचा एक धर्मच बनून गेला होता. असे दिलीप म्हात्रे पुन्हा भेटणार नाहीत याची मोठी खंत आहे, हेच दुःख आहे. आणि त्यांची आठवण कदापि विसरता येणार नाही तुम्हाला, आम्हाला, कुणालाच. मी माझ्यातर्फे आणि मी ज्या ज्या संस्था संघटनांमध्ये त्या सर्वांच्यातर्फे दिलीप म्हात्रे यांना चिरशांती लाभो अशी प्रार्थना करतो. यानंतर मी मुंबई महानगरपालिका माजी उपायुक्त, लेखक, दिग्दर्शक डॉक्टर अनिल बांदिवडेकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. दिलीप म्हात्रे आताच्या आधीच्या वक्त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावरनं बऱ्यापैकी आपल्याला लक्षात आलं असेल की दिलीप दादांचं व्यक्तिमत्व कसं होतं. त्यात एका गोष्टीचा सारखा उल्लेख होत होता, तो म्हणजे प्रयोग मालाडचा. माझ्या त्यांच्याशी ज्या आठवणी आहेत
त्या नाटकाच्या संदर्भातले आहेत. इथे बरेच जण जे हजर आहेत ते मूळ गिरगावातले आहेत. या मुंबईचा जसा विस्तार होत गेला त्याप्रमाणे मराठी माणूस हा पहिला गिरगाव, तिथून मग दादर, त्याच्या पलीकडे गोरेगाव, मालाड, बोरवली, दहिसर. ज्यांना ते शक्य झालं नाही ते पुढे डोंबिवली अशा प्रकारे गेले. आता लोक पालघर आणि बदलापूरला पण जातील. आपल्याकडे मराठी जे नाटक होतं किंवा ज्याला प्रायोगिक रंगभूमी जे म्हणतात ते प्रामुख्याने बांद्र्याच्या खाडीच्या अलीकडे होते. बांद्र्याच्या खाडीच्या पलीकडे जी वस्ती होती तिथे प्रायोगिक नाटक होतं की नाही अशी लोकांना शंका होती. तो काळ आहे 80च्या दशकात. आणि उपनगरातील मुलांना आणि संस्थांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं म्हणून आत्ताच सुभाष देसाई गेले, त्यांची प्रबोधन रंगमंच नावाची संस्था कार्यरत होती. त्यांनी गोरेगावच्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये याला मेकशिफ्ट रंगमंच तयार केला होता. आणि त्यानिमित्ताने जी सगळी सबबमधली लोक जमत होती एकत्र, त्यांच्यामध्ये दिलीप दादा किंवा दिलीप म्हात्रे हे आम्हाला दिसले. तो काळ होता 80च्या दशकातला, त्या पिरियडमधला. आम्ही नुकतेच रंगभूमीवर प्रयोग करायला लागलो होतो आणि पाहत होतो स्वतःला तपासून की आपण काय करू शकतो. दिलीप दादांच्या फक्त 2-3च गोष्टी तुम्हाला शेअर करतो मी. म्हणजे माणसाला व्हिजन किती असावं, माणूस विजनरी कसा असावा याचा जर एक प्रायोगिक रंगभूमीचा जर आराखडा लिहायचा झाला मुंबईचा, जो अजूनही दुर्लक्षित आहे. आमच्याकडे जी प्रायोगिक रंगभूमी म्हणतात ती छबिलदास आणि याच्यापर्यंत देते आणि तिथे संपते. पुढे ज्यांनी ज्यांनी पुस्तकं लिहिली त्यांनी त्याच रिलेटेड सगळ्या गोष्टी केल्या. पण सबबमध्ये काय नाटकांच्या परिस्थिती होत्या त्याचा जिता जागता जर कोण माणूस असेल तर ती प्रयोग मालाड होती आणि दिलीप म्हात्रे होते. मी फक्त प्रयोग मालाडच्या 2-3 गोष्टींचा उल्लेख करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. 78 पासून आजच्या 2025 पर्यंतच्या काळामध्ये केवढं मोठं आणि भरीव काम या संस्थेने केलं आहे. म्हणजेच पर्यायाने दिलीप म्हात्रे यांनी केलेलं आहे. टेरेस थिएटर ही संकल्पना, ज्या काळामध्ये थिएटरच नव्हती त्या काळामध्ये गच्ची थिएटर हा संकल्पना प्रयोग मालाडने सुरू केली. मी त्या गोष्टीचा साक्षी आहे आणि मी त्या गोष्टीमध्ये भाग घेतला आहे म्हणून मी सांगतो की किती सुंदर आणि साधी कल्पना आहे की तुमच्या सोसायटीच्या गच्चीमध्ये आम्हाला तुम्ही फक्त 2 फ्लड लाईट्स द्या, आम्ही आमची संस्था येऊन तिथे तो नाटक करील, जे तुम्हाला काही द्यायचं ते स्वेच्छामूल्य तुम्ही द्या, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, फक्त जिने चढायचे आहेत, बघितल्यानंतर समाधानाने जिने उतरा. ही संकल्पना 300च्या वर नाट्यप्रयोग केले. गच्ची नाट्य किंवा ज्याला टेरेस थिएटर आपण म्हणतो त्या ह्याच्यामध्ये. त्याने दुसरी एक संकल्पना काढली की त्यांना अतिशय हा होता, अभिमान होता की आपल्याकडे अशा प्रकारचं टॅलेंट्स आहेत. ते मला नेहमी म्हणायचं आहे. त्यांचा नेहमी सकाळी 10:30-11च्या सुमारास फोन यायचा. त्यावेळेस त्या फोनवरती एक वाक्य असायचं, अतिशय आदराने बोलायचे, अनिलजी काय करतोय, वेळ आहे 2 मिनटं बोलू का मी. मार्दव जे होतं ते अतिशय खणकर आणि बाकीच्या सगळ्या म्हटल्यात पण अतिशय सॉफ्ट स्पोकन पर्सन होते. आपला मुद्दा व्यवस्थितरित्या मांडण्याच्या बाबतीमध्ये त्यांचं कौशल्य अतिशय वादातीत होतं आणि आपल्याला ज्या गोष्टीकडे निर्णयाकडे आणायचं आहे तिथपर्यंत ते घेऊन जाण्याचं कौशल्य होतं, तेही अतिशय महत्त्वाचं होतं. ते शेवटचं वाक्य त्यांचं नेहमी हे म्हणायचं, ठीक आहे आपला डिफरन्स ऑफ ओपिनियन आहे पण तू मला हवा आहेस. ह्या ठिकाणी आलं की आपलं बोलणं थांबायचं. ठीक आहे मी येतो, आपण पाहूया. याचं कारण मी तुम्हाला काय सांगतो, त्यांनी 70च्या दशकामधले जे लिहिते लेखक होते म्हणजे विजय मणकर होते,
किंवा प्रदीप राणे आहेत किंवा जयंत पवार आहेत, यांच्या लेखक एक आणि आविष्कार अनेक अशा प्रकारचा त्यांनी कार्यक्रम सुरू केला होता. त्याच्यामध्ये 5 लेखकांची त्यांनी प्रयोग केले, दरवर्षी एक याप्रमाणे मोठा कार्यक्रम असायचा. त्यामुळे प्रत्येक वेळी ते मला म्हणायचे की आता तरी तू माझ्या ह्याच्यामध्ये तुझ्या एकांकिका दे मला. मी त्यांना शेवटपर्यंत सांगायचो की मी माझ्या एकांकिका ह्या कार्यक्रमाला देणार नाहीत, त्याच्यासाठी माझं काही स्वतःचं रिझर्वेशन आहे. प्रदीप राणेच्या वेळी त्यांनी ते सांगितलं, जयंत पवारच्या वेळी पण माझ्या मागे लागले होते. मी म्हणाले बाकी सगळी जी मदत आहे ती मी तुम्हाला करीन, मी तुमच्या उपक्रमाची सोबत राहीन, पण मला नाही करायचं आहे मला स्वतःला अशा प्रकारे. पण हा जो एक डॉक्युमेंटेशन जे आहे ते त्याने सभामधल्या लोकांचे दिले. 3-4 नावं फक्त मी घेतो. प्रेमानंद गजवी, नाना पाटेकर, भरत तांडेल, ताना माधोरी, देव नवरी, हे लँडमार्क्स गोष्टी आहेत ज्या गोष्टी पहिल्यांदा प्रयोगने मुंबईच्या उपनगरामध्ये रुजवल्या. तनमाधुरीसारखं नाटक उभं करणं किंवा प्रेमानंद गजवीचं घोडभर पाणी, ज्याचे एवढे हजारो प्रयोग झालेले आहेत, प्रेमानंद गजवीला आणणं, इथे रुजवणं आणि त्याच्याकडे करणं. बरं, ह्याच्यामध्ये त्यांचा दिग्दर्शक किंवा हे कुठल्याही प्रकारचा आयुर्भाव नसे, ते शांतपणे त्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये, त्या प्रोसेसमध्ये त्या कलावंतांच्या मागे उभं असतात. मला त्यांचा एक दिवस सकाळी फोन आला, काय करतोयस अनिलजी, यावर्षी मला तुमच्याबरोबर एक नाटक करायचं माझ्या संस्थेला. मी म्हणालो ठीक आहे, पाहूया आपण, करू आपण. कारण माझी स्वतःची ही संस्था आहे अजून माध्यम म्हणून मुंबई, आणि आमच्या सगळ्या संस्थांतल्या लोकांशी त्यांचा संपर्क अतिशय चांगल्या प्रकारे होता. मला म्हणालं काय आहे डोक्यामध्ये. मी म्हटलं काही नाही, चेकावच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या एकत्र करून सलगपणे करता येतील का. प्रयोगाच्या रिहर्सलची सुरुवात झाली. त्यांनी त्यांच्या देवरुखकरांच्या सोसायटीमधला हॉल जो आहे तो त्यांनी करून घेतला होता. त्यांचा फोन असायचा मला एक दर 8 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी, काय चाललं आहे, व्यवस्थित आहे ना, प्रॉब्लेम. नंतर जेव्हा प्रयोगाची तारीख जशी जवळच आली तसं मला म्हणाले की अनिल जरा मोठं खर्चिक प्रकरण आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्याने उदयला सांगितलं की आपल्याला कॉस्ट्युम्स आणि सगळं पाहिजेत, तर चोर बाजारामध्ये तुम्ही जा, तुम्हाला सगळ्या कॅरेक्टरचे कॉस्ट्युम्स स्वस्तामध्ये मिळतील. तर उदय तायशेटे होता, मला वाटतं प्रदीप होते त्यावेळेस. आम्ही त्या नाटकासाठी गेलो. नाटकाला बक्षीस मिळालं राज्य नाट्याला. त्यानंतर एक दिवशी मला त्यांचा फोन आला, अरे एवढं नाटक तुम्ही चांगलं केलं, स्पर्धेमध्ये नंबरात आलात, पण मी तुझ्याशी प्रत्यक्ष असं बोललो नाही, तुला मी खास जेवायचं निमंत्रण देतो तुला एकट्याला. तर मी, भूषण मंत्री आणि ते 2 तास एकत्र सलील गप्पा मारत बसलो होतो. थिएटर आणि आजचं नाटक आणि त्या पद्धतीने आपल्याला काही करता येईल. म्हणजे आपली वेळ राखून ठेवणे, एखाद्या माणसाला त्या दृष्टीने मदत करायला सांगणे. जयंत पवारांचा समारंभ होता त्यावेळेस तर मला त्यांचा कायम सतत फोन असायचा. जयंत पवार गेल्यानंतरही मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम करायचा होता. दुर्दैवाने तो त्यावेळेस झाला नाही. मोठा समारंभ करायचा होता ग्रंथरत्न जयंत पवारांच्या नाट्य कारकिर्दीचा गौरव करायचा होता, अशा प्रकारचा कार्यक्रम होता. तोही त्यावेळेस झाला नाही. त्यांनी आणखीन एक सुरू केला कार्यक्रम, जो त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना आणि आपल्याला भेटलो होतो. प्रयोग मालाड रामकृष्ण गाडगीळ समर्पित प्रायोगिक नाट्यपर्व. दुसऱ्या वर्षभरामध्ये प्रायोगिक ज्या संस्था करतात मुंबईमधल्या आणि महाराष्ट्रातल्या, पुण्यातल्या इतर यांना, त्यांना एक व्यासपीठ निर्माण करून देणं, अशी एखादी प्रयोग मालाडसारखी संस्था विचार करते आणि तो कार्यक्रम राबवते, दुसऱ्या संस्थांसाठी काम करणं, केवढं मोठे व्हिजनरी आणि पुढे पाहणं आहे. सो मला असं म्हणायचं आहे की प्रायोगिक नाटकांचा इतिहास लिहिताना प्रदीप म्हात्रे हे रंगकर्मींचं कर्तृत्व
तुम्ही बाजूला साधू शकत नाहीत. म्हणजे थोडक्यात प्रयोग मालाड या संस्थेला तुम्ही बाजूला करू शकत नाहीत. मी तर त्याला नेहमी म्हणतो, आत्ताचा तुझा जरा चेहरा बघताना कळतो की हसरा चेहरा त्यांचा होता, चेहऱ्यावर कायम हास्य होतं. आणि आम्ही सर्व रंगकर्मीने हसरा रंगकर्मी गमावला आहे ही भावना आहे मनात. तर माध्यम कलामंच ही आमची संस्था, रंगवेत वसई ही आमची दुसरी एक संस्था, सहयोगी संस्था, आणि मुंबईच्या प्रायोगिक संस्थांच्या सर्व संस्थांच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि माझे 2 शब्द इथेच थांबवतो. ओम शांती. यानंतर मी भागवत परिवार मालाडचे वरिष्ठ कार्यकर्ते श्री हरीश जालान यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतो. आज एक बहुत ही शोकपूर्ण सभा में हम यहाँ पर उपस्थित हुए हैं. यह विश्वास ही नहीं हो रहा था कि मात्रे जी हमारे बीच में नहीं रहे. अब 15 दिन पहले ही तो जैसे सबने बताया, गुड़ी पाड़वा की शोभा यात्रा में वह इतना आयोजन कर रहे थे, सारी यात्रा की देखभाल कर रहे थे, यहाँ से वहाँ दौड़ लगा रहे थे, यहाँ पर क्या कमी है, यहाँ पर क्या है. और इस शोभा यात्रा को जो एक ऊंचाई प्रदान की है वो मात्रे जी के नेतृत्व में हम सबको पता है. ऐसे मात्रे जी इस तरह से हमको इतनी जल्दी छोड़कर चले जाएंगे ये हमने कभी सोचा नहीं था. 2003 में मलाड देवस्थान ट्रस्ट की तरफ से राम कथा का आयोजन आचार्य धर्मेंद्र जी के द्वारा किया गया था. मात्रे जी ने उस आयोजन को एक नई ऊंचाइयां प्रदान की और आचार्य जी को जब पता चला कि मात्रे जी का संबंध बाला साहब ठाकरे से अत्यंत निकट का है तो उन्होंने उनसे मिलने की इच्छा जाहिर की और मात्रे जी ने 2-3 दिन के अंदर ही वह व्यवस्था की और हम सब लोग मातोश्री गए और आचार्य जी की भेंट बाला साहब से हुई और हमको भी यह सौभाग्य प्राप्त हुआ कि हम उस महान हस्ती के अत्यंत निकट से दर्शन कर पाएँ और उनसे मुलाकात की. और इस कथा के बाद में मात्रे जी का संबंध हमसे अत्यंत ही निकट का होता गया. हमारी एक अपनी संस्था है भारत विकास परिषद, वो उसके मेंबर बने और हम पारिवारिक संबंध हमारा आ गया. जैसे कि बताया कि गणपति पे आना जाना, हर बार बुलाना, पुराने गीतों की महफिल बैठना, इसमें इतना आत्मीयता हो गई कि हमको पता ही नहीं चला कि मात्रे जी कब हमारे पारिवारिक मेंबर हो गए. भारत विकास परिषद यह संस्था हर वर्ष करीब 8,000 डजन नोटबुक बनाकर कंसेशनल रेट पे देती है. तो हमारे समय उस समय बहुत बड़ी समस्या थी कि इतनी बड़ी नोटबुक्स हम मलाड में रखे कहाँ पर. तो मैंने मात्रे जी से बात की थी तो उन्होंने शहर से अनुमति प्रदान की कि राम मंदिर में यह नोटबुक रख दीजिए और वहाँ से उसका वितरण कीजिए. तो हमने उन नोटबुक का भंडारण वहाँ पे किया. राम मंदिर में हम 500, 700, 800 डजन नोटबुक बेचते थे. और फिर उन्होंने कहा कि उनके गांव में वांगनी जो उनका गांव है जो कि एक पिछड़ा हुआ क्षेत्र है तो वहाँ पर भी इस नोटबुक की आवश्यकता है. तो उनके माध्यम से हम हर साल वांगनी में जाकर वहाँ भी बच्चों को नोटबुक देते थे. इस तरह से सारे प्रकल्पों में जब भी कोई कार्यक्रम होता था हम उनके पास जाते थे, उनका सहयोग मिलता था. और आज वो हमारे बीच में नहीं रहे, यह बहुत ही दुखद है. मैं भगवान से प्रार्थना करता हूँ उनको अपने चरणों में स्थान दे और एक ही प्रार्थना करूँगा भगवान से, ओ जाने वाले हो सके तो लौट के आना. यानंतर प्रयोग मालाडचे कार्याध्यक्ष श्री प्रदीप देवरुखकर यांचं थोडक्यात मनोगत मी आपल्यासमोर वाचून दाखवतो आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, क्रीडा, लोकचळवळ, भक्तिमार्ग इत्यादी क्षेत्रात यशस्वी आणि अखंड विहार करणारा, चळवळ्या धडपडणारा, उत्साहाचा धबधबा म्हणजे दिलीप सदानंद म्हात्रे अर्थात आमचा दिलीप दादा. गिरगावसारख्या मराठमोळ्या वातावरणात वाढलेल्या दिलीपला बदलत्या परिस्थितीत मुगभाटातील छोट्या खोलीतून मालाडच्या गणेशवाडीत स्थलांतरित व्हावं लागलं. खरं तर ते मालाडचं भाग्यच ठरलं, कारण स्थलांतराचा तो काळ दिलीपसाठी विविध क्षेत्रात यशस्वी आणि उंचच उंच भराऱ्या मारण्यासाठी योग्य ठरला.
तेव्हा फक्त नाट्य क्षेत्रात डुबक्या मारणारी आणि नंतर कला, ज्ञान, क्रीडा, सेवा या क्षेत्रात चौफेर मिरवणारी प्रयोग मालाडसारखी संस्था याच मालाडमध्ये त्याने उभी केली. प्रथम संपूर्ण उपनगर, नंतर महाराष्ट्र आणि पुढे जागतिक स्तरावर प्रयोग मालाडला मान्यतेचे आणि मानाचे स्थान मिळण्यास दिलीपचे नक्कीच महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्या काळात उपनगरात नाट्यगृह नव्हती, तेव्हा टेरेस थिएटरची संकल्पना दिलीपदादांची. त्यावर त्यांनी 300च्या वर नाटकाचे प्रयोग राबवले. प्रयोगची नाट्यशाखा भरभराटीला आणण्यासाठी थेंबे थेंबे तळे साचे सारखा एक एक कलाकार प्रोत्साहित करून रंगमंचावर उभा केला. एवढंच नाही तर प्रसंगी स्वतःने सुद्धा अभिनय केला. एकदा तर एका नाटकातली नटी अचानक आजारी पडली, तेव्हा त्यांनी त्यांच्या बहिणीला त्यांच्या पत्नीचं नाटकात काम करण्यासाठी उद्युक्त केलं. नवे 2 दिवसात त्यांना उभंही केलं आणि शो मस्ट गो ऑन याची प्रचिती सगळ्यांना आणून दिली. तेव्हा प्रयोग मालाडचा संस्थापक, अर्धवायू आणि अध्यक्ष दिलीप सदानंद म्हात्रे नावाच्या हिऱ्याचं चमचमणं आता फक्त आठवणीतच राहिलं आहे. यानंतर मी स्टेट बँक ऑफ इंडिया फेडरेशनचे माजी अध्यक्ष उमेश नाईक यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मी बघासपासून बघतोय, सभा संपत आली तरी कुठे सुगंध दिसत नाही. आज दिलीप म्हात्रे का नाही आले? ते आल्याशिवाय सुगंध येणार नाही. त्यांची एंट्री म्हणजे सुगंधाने भरलेलीच असायची, पण आता तो येणे नाही. आज मोठ्या आशेने आलो होतो. दिलीप म्हात्रे आणि माझे संबंध त्यांच्या जन्मापासूनचे आहेत. आम्ही दोघे एकाच वाडीत राहत होतो. मुगबाट क्रॉस लेन त्यांचं, आमचं मुगबाट लेन. आणि नंतर जसे मगाशी यांनी सांगितल्याप्रमाणे गिरगावातली माणसं सबबमध्ये जायला लागली. दादर, याला पार्ले, डोंबिवली, या बाजूला वेस्टर्न लेवल. पण दिलीप म्हात्रेंनी इथे एंट्री घेतल्यानंतर मला वाटतं 73 साली वगैरे काहीतरी त्यांनी मुगवाड सोडलं. इथल्या जागेला लोक मालाड म्हणायला लागले, नाही तर मलाड म्हणायचे. अजूनही बघा काही लोकांच्या तोंडातलं मलाड गेलेलं नाहीये, पण मराठीत त्याला मालाडच म्हणतात. त्यानंतर ती मराठी लोकांची संख्या इथे वाढली. त्याने त्यावेळेपासून असं म्हणता येईल की त्याच्यामुळेच ती सुरुवात झाली. त्याच्यानंतर ते सचिवालयात नोकरी लागली. सचिवालयात नाही जाते आमच्या समोरच स्टेट बँकेचा हेडक्वार्टर्स तिथेच आणि सचिवालय पण तिथेच. कुठे रस्त्यात भेटला, म्हटलं काय करतो? नाही, सचिवालयामध्ये आहे, जलसंधारे वगैरे काहीतरी नाव घेतलं डिपार्टमेंटमध्ये आहे. म्हटलं चल बँकेत जाऊया. त्यावेळेस स्टेट बँकेत नोकरी रिक्रुटमेंट लोकल असायची. त्यांनी सांगितलं, फॉर्म भरून दिला, बसला, पास झाला, सगळं झालं. त्यानंतर त्याची आणि माझी झकाझकी झाली. आम्ही मित्र
मग अशी केसरकरांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे आंदोलनाच्या वेळेला माणसं नाहीत, आणि हा तिथे बसून लेक्चर देत होता, हे असं तर चालेल कसं, असं करायला पाहिजे तसं करायला. म्हटलं इथे रे इतकी वर्ष हायस्कूट आहे तू, हे सांगायला तुला ठीक वाटतं, अमुक करायला पाहिजे तमुक करायला पाहिजे तमुक करायला पाहिजे. म्हटलं उद्यापासून माझ्याबरोबर चाल. पण मला मला नियम बियम कुठे माहिती आहेत. म्हटलं आपल्याला नियमांची गरजच नसते. आपल्या पाठीशी असलेली 4 अक्षरं जी आहेत शिवसेना, तीच आपली आयडेंटिटी आहे. आणि मग काय करायचं ते करू. खरोखरच त्याला काही माहीत नव्हतं, त्याचा हा प्रांत नव्हता. कल्चरल ॲक्टिव्हिटी हा खरा म्हटलं तर त्याचा प्रांत आहे. आणि त्यानंतर त्यांनी जी कामं करायला सुरुवात केली, पहिल्यांदा 2 मीटिंगमध्ये नुसतं गप्पा ऐकायचा आणि मग शिकत गेला. पण त्याच्याकडे एक महत्त्वाचं काम दिलं. कुठेही ऑर्गनायझेशन म्हटलं की भांडणं होतात, आपसात वाद होतात, ग्रुप असतात. पुणे विभागामध्ये असे भांडणं पुष्कळ होती, आणि ते ऐकायचं म्हणजे दिवसभर जायचं. मी याला हेरला, कारण याची एक बाई तोंडात साखर घुळून. दिलीप मात्र म्हणजे साखरेचा भय. त्याला म्हटलं तुझं एक काम करतो, बाकी काय नाही केलंस तरी चालेल. पुणेकर बदत नव्हते. 4-5 तास चर्चा सुरू होती. मी मजा करत होतो, मी बाहेर बसलो होतो आरामात माझं काम करत. आणि त्याच्यानंतर त्यांनी ते प्रश्न सोडवले. एक बाजू नाराज झाली, पण नाराज झालेली बाजू आणि न्याय मिळालेली बाजू दोघंही त्याच्याबरोबर हसतमुखाने एकत्र आले. संपूर्ण प्रॉब्लेम सुटला. आणि त्यानंतर त्याला जे ऑर्गनायझेशनचं काम दिलं, कधी काय झालं की दिलीप जायचा. असं कधी सांगितलं नाही माझ्याकडे घरी प्रॉब्लेम आहे, अमुक आहे तमुक आहे, कधीच सांगितलं नाही. त्यांनी त्याच्यानंतर जेव्हा आमचं रेकॉग्निशन वगैरे झालं, सगळं झालं, थोडी पॉवर आली. पॉवर आल्याबरोबर तिथे ॲक्टिव्हिटी वाढल्या. या ज्या सगळ्या प्रयोग मालाच्या ॲक्टिव्हिटी आहेत, या सगळ्या तिथे राबवल्या गेल्या. एकांकिका स्पर्धा, गाण्याच्या स्पर्धा, आणि इतकं की ते प्रोफेशनल लेवलच्या आणि बँकेतल्या मॅनेजमेंटला देखील वाटायला लागलं की ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये अधूनमधून व्हायला पाहिजेत. हे त्यांनी त्याचं कर्तृत्व आहे. कारण हे अरेंज करायचं, ऑर्गनाईज करायचं, त्याच्या बाया का खेळ. मग अशी देसाई साहेबांनी सांगितले, महाडला राज्य शिबिर शिवसेनेचं होतं, दिवस रात्र तिथे होते. आणि त्याचं नाव इतकं झालंय, आजही मी 8-15 दिवसापूर्वी त्याला फोन करून सांगितलं, म्हटलं माझ्या ह्याच्यामध्ये ज्ञाती संस्थेमध्ये शतक महोत्सव होतोय, कारण मला त्याची रूपरेषा आठवायची, काय करायचं ते मला व्हॉट्सअप कर. पण अजूनही मी त्याच्याकडे जातो. आम्ही डोक्याला तापच देत नाही, रेडीमेड आहे. त्याच्याकडे शिल्पमधनं काढलं, दिलं. इथे दिलीप नाही गालेत, माझे भाऊ आहेत. कॉर्पोरेटर होते.
त्या प्रत्येक वेळेला मला वाटतं दिलीप म्हात्रेचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असल्याशिवाय कुठलंही पत्रक बाहेर गेलंय. दिलीप म्हात्रे हा परवलीचा शब्द. पण शेवटी सगळ्यांनाच सोडून जायला पाहिजे. पाणी कुठे आहे? बोलतो हे लास्ट 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 तुला सगळ्यांपर्यंत पोहोचले. त्यांची जी मगाशी यांनी ओळख करून दिली, हातात पुस्तक, ते जाड पुस्तक बघितल्यानंतर मी उघडत पण नव्हतो आणि सतत हरवायचं. त्याची टोपी, पुस्तक हे हरवण्यासाठी असायचं आणि तिसरी बायको. एकदा दोनदा तीनदा नाही, बराच वेळ असं घडतं. तसा दिलीप तुमच्या आमच्यामध्ये नाही आहे. 73 वय म्हणजे काय जास्त नाही आहे. अलीकडच्या काळात 70 सहज क्रॉस होते. हे मी माझ्यावर नव्हतं, मला वाटलं नव्हतं 65 वगैरे आम्ही क्रॉस करू, पण झालंय. जे आपल्या हातात नाही ते चालूच असतं. जाण्यापूर्वी त्याच्या दुःख याच्यापूर्वी माझी तब्येत बरी नाही म्हणून सातत्याने फोनवरनं हे करायचं, कॉन्टॅक्ट करायचा, किशोरकडे कॉन्टॅक्ट करायचा. अरे बाबा त्याला दोनदा तीनदा पडला, त्याला काहीतरी हे करा. आणि त्या ह्याच्याप्रमाणे मी वर्ष 6 महिने घालवले होते. काठी घ्यायला काय मी तयार नव्हतो. काठी घेणं म्हणजे जरा कमीपणा वाटत होता. शेवटी त्यांनी कुठेश्वरजी बोलून काहीतरी करून घरी काठी पाठवून दिली. आणि हा बॅटन आहे म्हणाला, बॅटन तुझ्याकडे ठेव. ऑलिम्पिक असल्यामुळे हल्ली बॅटन बिटन असे शब्द येतात. आता त्या बॅटनचं काय करायचं पुढे ते बघता येईल. पण दिलीप म्हात्रे हा आमच्या आठवणीत कायम राहील. 45-50 पहिली 5 वर्ष सोडली तर सतत तो माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असेल. आणखी एक महत्त्वाचं जाता शेवटचंच सांगतो, आणि ती आठवण माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. लोणावळ्याच्या हॉलिडेमध्ये आम्ही गेलो होतो आणि बरोबर कोण होतं माझा काही त्यांच्याशी संबंध नाही, पण दिलीपनी चल म्हटल्यावरच गेलो. अमरीश मिश्रा, नंतर इतर पत्रकार, असे 7-8 पत्रकार आणि एकत्र बसलो. रात्रीचा कार्यक्रम असल्यामुळे चांगलाच रंगला होता. आणि त्यावेळेला त्याचं खरं रूप मला कळलं की हा माणूस एवढा ग्रेट आहे की कुठल्या ना प्रत्येक फील्डमध्ये गेलं तर त्याच्या ओळखी आणि त्याला मानतात. तोही गाणी गात होता त्यांच्याबरोबर. ते गाणं पद्यात नव्हतं, गद्यात होतं, हे गोष्ट वेगळी. पण एकही गाणं त्याचं अर्धवट त्याने विसरलो असं झालं नाही. एवढं पाठांतर कुठनं करतो. आमच्या झालेल्या मीटिंगमध्ये 6 महिन्यापूर्वी काय घडलं होतं ते
शब्दाने शब्द कसा लिहितो हे मला आजपर्यंत पडलेलं आहे कोडं. मी परवाच आमच्या बाबू कंपनी आहे, तर तिला विचारलं की मला ते काही कळलं नाही तर कसं आहे, पण त्याची ती मेमरी होती. अकाली निधन झालं असं आताच्या काळात मला म्हणता येईल. या सर्व माझ्या फॅमिलीतर्फे, माझ्या वैयक्तिकरित्या मी दिलीपच्या मृतात्म्यास शांती लाभो ही प्रार्थना करतो. आणि जे कुटुंबीय, आमचेच कुटुंबीय झाले, आज माझ्या घरातली सगळी मंडळी आली आहेत, त्यांना हे झालेलं नुकसान सहन करण्याची, धक्का सहन करण्याची ताकद परमेश्वर देव ही प्रार्थना करून आपली रजा घेतो. यानंतर बाबा आमटे यांच्या आनंदवनचे विश्वस्त आणि समाजसेवक श्री नरेंद्र मिस्त्री हे आपलं मनोगत व्यक्त करतील. उपस्थित मान्यवर, दिलीपचे कुटुंबीय, आप्तेष्ट आणि दिलीपचा मित्रपरिवार, दिलीपचा श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रसंग आमच्यावर यावा ही खरोखर एक दुर्दैवी घटना आहे. एखादी व्यक्ती हवी असताना आपल्याला निघून जाते, त्याचं दुःख फार मोठं असते. मित्राबद्दल म्हटलं आहे की मैत्र जीवाची आपण म्हणतो मित्राबद्दल, जो जीवाभावाचा जो असतो तो आपला मित्र, आणि असाच मित्र दिलीप होता. सतत सामाजिक कार्याची ओढ, आनंदवनच्या माध्यमातून त्यांचा माझा संबंध बऱ्याचपैकी आला. आम्ही मुंबईला नाट्यप्रयोग, एक्झिबिशन वगैरे भरत असतो, आणि त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये दिलीपचा सहभाग आर्थिक वैयक्तिक असतो. परवा 1 महिन्यापूर्वी माझी दिलीपबरोबर भेट झाली. त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं, आमच्याकडे आम्ही दरवर्षी डिसेंबरमध्ये ज्ञानेश्वर माऊलीचा समाधी सोहळा साजरा करत असतो, आणि दिलीप म्हणाला यावेळेला आपण पुढच्या वेळी मोठ्या प्रमाणात करूया. त्याला सामाजिक कार्याची सतत ओढ होती, आणि सगळ्यात त्याचा जिव्हाळ्याचा विषय जो कुठला असेल तर राम मंदिर. आणि राम मंदिरबद्दल आत्ताच जाजू आणि दुसरे आपले श्याम अग्रवाल यांनी चर्चा केली, विषय मांडला समोर. मला आनंद झाला. माझ्या मनात होतं की दिलीपला जर खरोखर श्रद्धांजली आपण अर्पण करायची असेल तर राम मंदिरचं जे रखडलेलं काम आहे ते चालू व्हायला पाहिजे. तीच खरी दिलीपला श्रद्धांजली असेल. ते देवळामध्ये अनेक कामं त्याने केले. गुढीपाडवा मोठ्या प्रमाणात चालू केला आहे. मंदिर नवनिर्माणाचे काम मी सांगितलं तसं परत चालू व्हावं असं मला मनापासून वाटते, आणि मला वाटते आपला सगळ्यांचा सहभाग त्याच्याकरता असेल. मी मध्यवर्ती मंडळ पंचायत समाज मालाड, त्याचप्रमाणे विश्वकर्मा चॅरिटी ट्रस्ट मालाड, आनंदवन मित्र मंडळ या संस्थेतर्फे दिलीपला श्रद्धांजली अर्पण करतो. मृत आत्म्यास चिरशांती सद्गती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. ओम शांती शांती शांती. आता भरपूर जणांना आपलं मनोगत व्यक्त करण्याची इच्छा असेल, परंतु आपण आता शेवटाकडे येतोय. आणि मी आता सुप्रसिद्ध लेखक आणि सिने समीक्षक श्री अशोकजी राणे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मी बसलोय मगापासून तिथे, आणि जेव्हा जेव्हा कार्यक्रमात दिलीप म्हात्रे माझ्यावर आहेत, आम्ही एकत्र आहोत,
तर ते शेजारी बसून असे मांडीवर थाप मारणार आणि एक ढुशी देणार खांद्याने आणि काहीतरी गमतीदार ऑब्झर्वेशन त्यांची सांगणार. मला सारखा त्यांचा भास होतोय, जेवढी मंडळी आता बोलून गेली त्यांनी सगळ्या आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या, पण ते मला सांगतायत की तुम्ही नाही मला श्रद्धांजली व्हायची. आणि मला ते पटलं आहे, मी त्यांना श्रद्धांजली वाहणार नाही आहे. हा माझा मित्र माझ्यासोबत आहे. ते गाणं आहे ना, चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना, त्यांचं गाणं, जगण्याचं गाणं हा माणूस आपल्याला देऊन गेलेला आहे. गेलेलं म्हणजे आता नाही म्हणून मी गेलेलं म्हणतो, पण ते गेलेले नाहीत, आपल्याबरोबर आहे. त्यांचं गाणं आहे जगण्याचं. हा उत्साहाने काम करणारा माणूस आहे. मला म्हणायचे किती काम करता, जरा विश्रांती घ्या विश्रांती घ्या, आणि स्वतः किती काम करायचे. हा असा म्हणजे गांधीजी म्हणाले होते की महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचं मोहळ आहे. त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा शिरोमणी म्हणून हा माणूस होता. असा कार्यकर्ता मी नाही उभ्या आयुष्यात पाहिला. अनेक संस्थांमध्ये काम झालं, संस्था पाहिल्या महाराष्ट्रातल्या सामाजिक सांस्कृतिक, आणि तिकडच्या अनेक कार्यकर्त्यांवरून काम केलं. मीही कार्यकर्ता, अजूनही आयुष्यभर कार्यकर्ता त्या सिनेमाचा. आणि हे कार्यकर्ता काम करताना त्या संस्थांमधले, संस्था स्थापन करणारे, संस्था चालवणारे, त्यांना मी संस्थानिक होताना पाहिलं. हा माणूस कायमचा कार्यकर्ता, कायम. भाषा मात्र वेगळी. म्हणजे ते जेव्हा काहीतरी प्रदीपला काय सांगणार, अजितला काय सांगणार, सुदेशला काय सांगणार, ह्याला काय सांगणार, तो भूषणला, तेव्हा भाषा हे करा, सुदेश तुझे बघा, ते तू ते बघा, तसं त्याच दोघात मला रणेसाहेब तुम्ही म्हणते पत्र लिहून टाका असं मला म्हणायचे. तर त्यांना म्हणायचं तुम्ही शाखा प्रमुखासारखं माझ्याशी नका बोलू, मी काही शिवसैनिक नाही आहे. आणि माझं शिवसेनेचं आणि जे काय लव्ह अँड रिलेशनशिप आहे ते समजून घेणारा हा माझा जवळचा मित्र. स्वतः हार्डकोर कट्टर सैनिक, मी कधी सैनिक नव्हतो, पण माझं सैनिक नसणं आणि शिवसेनेविषयीची माझी सगळी मतं ऐकून घेऊन आदराने माझ्याशी बोलणारा असा हा माझा मित्र. अशी अनिलनी फार छान सांगितलं. आता हे सगळं खूप काही सांगण्यासारखं आहे. मी नेहमी असं म्हणतो की मला तर त्यांनी 5 मिनटं बोलायचं वगैरे आपल्याला असतं, इथे अशा समारंभामध्ये फार बोलायचं नसतं. 5 मिनटात मी कधी बोलूच शकत नाही, एरवी मी बोलू शकत नाही. आणि मी माझ्या ज्या विषयावरती बोलतो ते तासनतास बोलतो. माझं भाषण संपल्यानंतर समारोह अध्यक्षांनी भाषण, ते कोणी आभार प्रदर्शन केले तर पुन्हा उठून मी काहीतरी बोलतो, मला बोलायचं असतं. आणि यांच्यावरती बोलायला कितीतरी बोलता येईल, 5 मिनटात बोलायचं अवघड आहे. हे आधी मुळात हे असं या समारोहात येऊन बोलणंच मुळात अवघड आहे, आणि पुन्हा 5 मिनटात बोलणं अवघड आहे. पण अनिलनी सगळा नाटकाचा प्रवास प्रयोगचा त्यांनी सांगितलं की आम्हाला हे सगळं माहिती आहे, आम्ही सगळे एकत्र विषयीपासून हा सगळा मराठी प्रायोगिक रंगभूमीचा प्रवास आम्ही सगळे डोळ्यादेखत पाहतो, आम्ही त्याचा भाग आहोत. ती प्रायोगिक चळवळ गिरगावात होती, ती शिवाजी दादरला होती, छबिलदासमध्ये होती, ती पार्ल्यामध्ये विजय बोंद्रेंनी आणली गॉसिप ग्रुपमार्फत. नंतर इथे सुभाष देसाई साहेब होते, त्यांनी प्रबोधन, नंतर प्रयोग यांनी ती याच्यापर्यंत आणली, उपनगरापर्यंत आणली. आणि ह्यांनी इथेही चळवळ मोठ्या प्रमाणात उभी केली. प्रयोग मालाडनी आता सगळं इतिहास सांगत बसलं तर केवढं तर होईल. केवढी नाटकं, केवढा एकांकिका, केवढे कलाकार, कुठली स्पर्धा सोडली नाही, काहीही ठेवलं नाही. कालसुद्धा आम्ही परवा भेटलो सगळे, तेव्हा आम्ही पुन्हा त्या सगळ्या आठवणी काढून आम्ही सगळ्या नाटकांविषयी, त्या एकांकिकांविषयी बोलत होतो. पण हे केवळ चालवताना हा माणूस यांनी कधी स्वतः नाटकात काम केलं नाही, लिहिलं नाही, मला माहिती नाही लिहिलं, कधी डिरेक्ट केलं, कुठलीच नाटकामध्ये कुठलीच भूमिका बजावली नाही. पण ते प्रत्येक ती छोटी एकांकिका असो, तो नाटकाचा छोटा कार्यक्रम असो, ते नाटक असो, ते उभं करण्यामागे हा माणूस मागे सूत्रधारासारखा ठामपणे उभा होता. आणि ते काम म्हणजे चांगला संघटक असा असतो जो इतरांकडनं उत्तम काम करून संस्था पुढे नेतो, असा हा उत्तम संघटक. आणि पुन्हा संघटक पुन्हा दादागिरी करणे, यांची भाषा तशी असते. मी म्हणलं ना कमाशी की शाखा प्रमुखासारखे आदेश द्यायचे, पण आतून मुद्दाम माणूस, कोणाला राग नाही आला कधी. मलाही मी गंमत करायचं त्यांचं, कोणाला राग नाही आला. पटकन अजित काय झालंय तुझं, ते अमुक कर, स्वामी तुझं काय झालंय, असं ते बोलायचे. कोणाला राग यायचा नाही, कारण प्रत्येकाला माहिती आहे ह्या माणसाला हे सगळं काम आणि संस्था पुढे जायला पाहिजे. आणि आपण सगळे म्हणजे त्याला प्रयोग परिवार असंच म्हटलं गेलं आहे. हे प्रयोग परिवार त्या पद्धतीने ते काम करत होतं. आणि एखाद्या व्यक्तीनी, एखाद्या संस्थेनी एक प्रगल्भता आपल्या आयुष्याच्या एका टप्प्यावरती गाठाबिना, तसं मगाशी अनिलने उल्लेख केलेला लेखक एक आविष्कार एक, हा कार्यक्रम मला त्या प्रकारचा वाटतो की एक संस्था प्रगल्भ कशी होते. कारण तिच्यामागे असा एक प्रगल्भ नेता असतो की नुसत्या एकांकिका नाटकं ते आणखी 200-500 वर्ष करत राहतील, पण त्या टप्प्यावरचा पुढचा टप्पा गाठायचा तर
ते लेखक एक आविष्कार एक प्रदीप राणे, विनोद हडप यांच्या जयंत पवार यांच्या सगळ्यांच्या एकांकिका पात्र, आणि त्या सगळ्यामध्ये आम्ही सगळे रंगकर्मी, आम्ही त्यांच्याबरोबर मी पण असायचो त्याच्यामध्ये. आणि तो सगळं उभं करण्यामध्ये ते ज्या पद्धतीने तो माहोल उभं करायचे तो अप्रतिम होता. बरं, मला प्रयोग मालाड माहिती होतं, प्रबोधन मला माहिती होतं, माझी प्रबोधनमध्ये अनिल त्या काळात एकांकिका झाली, तो सगळा भाग वेगळा. पण मी यांना कधी पर्सनली ओळखत नव्हतो. माझं आणि दिलीप म्हात्रेंचा माझी ओळख गेल्या 12-15 वर्षातली आहे. एक दिवस त्यांचा मला फोन आला की मला तुम्हाला भेटायचं, मी घरी येतो, तुमचं पुस्तक पाहिजे मला. आणि ते घरी आले आणि कोणाला माहिती, तेव्हापासून मला वाटलं की ह्या माणसाने कोणाला पाठवून, स्वतः एकटे आले, घरी आले, मला भेटले, मला काय म्हणाले की आम्हाला प्रयोग मालाडतर्फे शॉर्ट फिल्मचं इंटरनॅशनल फेस्टिवल करायचं आणि त्याच्यासाठी आम्हाला तुमची मदत पाहिजे. आता पुन्हा मगाशी जी प्रगल्भता म्हटलं ती प्रगल्भता इथे होती. ही महाराष्ट्रातली, देशातली पण कदाचित एकमेव नाट्यसंस्था असेल की ज्यानं सिनेमाची एवढी मोठी ॲक्टिव्हिटी केली. हे कोणी केलं नाही, कोणीही केलं नाही. माझं जसं शिवसेनेविषयी माझी काही म्हणजे रागलोभाचे माझं नातं आहे ना, तसं माझं नाटकवाल्यांशी रागलोभा की नाटक 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 करत राहतात. त्याच्या पलीकडे साहित्याकडे बघत नाही, चित्रकलेकडे बघत, सिनेमाकडे तर त्याहून बघत नाही. आणि प्रयोग मालाडनी ती एक संकल्पना मांडली जी या सगळ्यांच्या मंडळीचं आणि यांच्याकडे नेतृत्व होतं की आपण एक शॉर्ट फिल्म फेस्टिवल, आणि त्याचं नाव ठेवलं फिल्मिंगो शॉर्ट फिल्म फेस्टिवल. मी त्यांना 2 अटी घातल्या, तर ते हसले, मस्त छान गोड हसायचे. मला म्हणाले, अहो साहेब अटी काय घालता, तुम्हाला मी सगळं देऊ ना. नाही म्हटलं, माझ्या अटी ऐका आधी, मी पैसे नाही मागत, माझ्या 2 अटी आहेत. अटी अशा आहेत की तुम्ही स्पर्धा घ्याल, पण त्या मुलांना ट्रॉफ्या द्याल, सर्टिफिकेट द्याल, त्यांच्या हातात 4 पैसे कॅश ठेवा, 1 रुपया ठेवा, पण कॅश द्या त्यांना. आणि दुसरी अट माझी अशी होती की ह्या दरवर्षीच्या 5 एकांकिका आपण पहिल्या नंबरने काढू 5, त्या 5ही ना कान फिल्म फेस्टिवल, जे फ्रान्समध्ये होतं, जगातलं पहिलं फेस्टिवल, नंबर 1 फेस्टिवल आहे, त्या कान फिल्म फेस्टिवलच्या शॉर्ट फिल्म कॉर्नरमध्ये जिथे जगभरातले शॉर्ट फिल्म दाखवले जातात, तिथे आपल्या 5 फिल्म दाखवणार का आपल्या खर्चाने, तर मी तुमच्यात आहे. दिलं आणि आम्ही सुरू केलं. 5 फेस्टिवल्स केली. 5तली 25 फेस्टिवल आम्ही पाठवली कानला, आणि त्यातल्या 22 फिल्म कानमध्ये दाखवल्या गेल्या. आणि एका वर्षी आम्ही काहीतरी प्रयत्न करतो, एका वर्षी यश आलं आम्हाला, आणि आम्ही त्या 5 मुलांसाठी 50,000 रुपये जमा केले प्रत्येकी, आणि बाकीचं म्हटलं तुम्ही जमा करा. तर त्या दोघांना जमलं. 2 मुली माझ्याबरोबर, मी दरवर्षी कानला जातो, माझ्यावर त्यावर्षी कानला आल्या. आणि त्या वर्षीच्या त्या कान फेस्टिवलला त्या शॉर्ट फिल्म कॉर्नरमध्ये जी जगातली 200-250 मुलं येतात आपापल्या 10-12 मिनटाच्या फिल्म्स घेऊन, 15 मिनटाचं लिमिट असतं, त्या फिल्म्स घेऊन आल्या. त्या 2 मुलींपैकी एकीला त्यांनी त्या 7 देशातल्या 7 दिग्दर्शकांना स्टेजवरती बोलवलं आणि त्यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम झाला. त्या आपल्या एका मराठी मुलीचा त्या समावेश होता. ती स्टेजवरती बसली होती आणि ती 7 जण, आणि मग तिला ते जे मुलाखत घेणार होते तिला, हाऊ कम यू कम हिअर ऑल द वे फ्रॉम इंडिया टू दिस फेस्टिवल हिअर, एक 12 मिनिटाची फिल्म करून तू कशी पोचली परत. तर ती म्हणाली, बिकॉज ऑफ फिल्मिंगो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑर्गनाइज्ड बाय प्रयोग मालाड, and the man behind it, one of the man behind it, Ashok Rane, sitting in front of us in the auditorium. मला बोलवलं गेलं आणि मला त्यांनी सांगितलं की ही तुमची नाट्यसंस्था आणि तुम्ही एवढं मोठं शॉर्ट फिल्म फेस्टिवल करता आणि ते कानपर्यंत घेऊन येता, आम्हाला सगळं सांगा. आणि मी तिथं बसून ते सगळा प्रकार त्यांना सांगितला की आम्ही कसं ऑर्गनाईज करतो, आमचं भूमिका काय त्याच्यामध्ये. कारण त्यांनी एक वाक्य मला सांगितलं होतं, ते पुन्हा हा नाटकाचा हा माणूस किती पुढचा विचार करतो, नाटक सगळे करतात. त्यांनी म्हटलं, जेव्हा पहिल्यांदा आले की मी म्हटलं का तुम्हाला शॉर्ट फिल्म फेस्टिवल करायचं आहे, तर ते म्हणाले, काय राणेसाहेब, एक लक्षात घ्या, हल्लीची मुलं, जेव्हा आपण तरुण होतो, आपण नाटकात आलो तर नाटक आणि नाटकच डोक्यात असायचं. हल्लीची मुलं जी येतात त्यांना नाटक असतं पहिलं, पण बाजूला सिनेमा असतो, एका बाजूला सिरियल असते, त्यांचं एक पाऊल तिकडे पलीकडे पडलेलंच असतं. मग त्यांचं पाऊल पडले ना तिकडे नाटकाच्या बाहेर सिनेमा सिरियलमध्ये, तर आपण नीट त्यांच्यासाठी काहीतरी करूया, एक व्यासपीठ तयार करूया. आणि ते फिल्मिंग इंटरनॅशनल फेस्टिवल यांच्या संकल्पनेतनं आलं आणि ते आम्ही सगळ्यांनी काम करून आम्ही त्याला मूर्त स्वरूप दिलं. त्या दिवशी संध्याकाळी तो कार्यक्रम संपला कानमधला, मी त्यांना व्हॉट्सअपवरती मेसेज टाकला, कारण मुंबईत उशीर झाला होता, मेसेज टाकला. दुसऱ्या दिवशी त्यांना मी व्हॉट्सअपवरनं फोन केला की काल असा गौरव झाला, याचं सगळं श्रेय तुमचं आहे, प्रयोग परिवारचं आहे, मी फक्त माध्यम होतो इथपर्यंत तुम्हाला आणण्यासाठी. तर हे करणारा हा माणूस आहे. हे ते म्हणजे मी म्हटलं ना की संघटक असतात ते संस्थानिक होतात, पण कायमचा संस्थापक, संघटक आणि संस्थापक हा कायमचा कार्यकर्ता, हे असं
एकमेव उदाहरण असेल असं त्यांनी हे सगळं काम केलेलं आहे. आणि त्यांच्याबरोबर आम्ही राहिलो, त्यामुळे मला काही, मी त्यांना श्रद्धांजली वाहणार नाही. मी म्हटलं तसं चलते चलते त्यांचं गीत, जगण्याचं गाणं हा माणूस गात होता कायम. म्हणजे मला अजूनही भास होईल, म्हणजे आता मी इथून पुढे काम करत नाही, आयुष्यभर म्हणजे आपल्या सगळ्या गेलेल्या लोकांच्या आठवणी राहतात. यांची आठवण कशी, ओ राणेसाहेब थांबा, जरा आराम करा, किती काम करता, हे वाक्य सारखं मला मी कामात थकलो ना की त्यांचं ते वाक्य. एक सिनेमा पाहिला होता, त्या सिनेमामध्ये एक मुलगा आहे, छोटी शॉर्ट फिल्म आहे. एक मुलगा कम्प्युटरवरती दिवसभर कम्प्युटरवरती काम करतो आणि एका पॉईंटला खूप तासांनी तो थकतो. तो जातो बाथरूममध्ये, बाहेर येतो, तोंडावर पाणी भरून तसा बसतो आणि एक आवाज येतो आईचा, माय डिअर चाइल्ड यू नीड कप ऑफ कॉफी. तसं हा माणूस माझ्या कानात बोलत असेल, राणेसाहेब बसा आता 2 मिनटं बसा, खूप काम, किती काम करता. असे आमचे मैत्रीचे आणि अतिशय प्रेमाचे संबंध मी विसरू शकत नाही. त्यांना कोणीच विसरू शकत नाही आपण काही नाही, कारण अशी माणसं पण विरळ असतात, अशी माणसं फार विरळ असतात. पण ते काय होतं, एखादी कथा, कादंबरी, नाटक, सिनेमा याच्यातलं एक व्यक्तिरेखा असते, ती आपल्या मनाचा ठाव घेते, आपण त्याच्यात गुंतत जातो आणि त्या व्यक्तीबरोबर त्या कथेमध्ये, कादंबरीमध्ये, नाटकामध्ये, सिनेमामध्ये आपण प्रवास करत जातो पुढे. आणि तो कुठेतरी त्या व्यक्तिरेखेला तो लेखक, दिग्दर्शक सोडून देतो अर्ध्यावरती आणि आपण रागवतो, हा कसला लेखक आहे, हा कसला दिग्दर्शक आहे. तसंच मला म्हणावं असं वाटतं, गॉड इज अ बॅड स्क्रिप्ट रायटर. गॉड इज अ बॅड स्क्रिप्ट रायटर. असं एक्झिट त्यांनी नव्हतं होतं लिहायला. मी त्या देवाला कधी माफ करणार नाही. यानंतर आपण परत एकदा दिलीपजींना श्रद्धांजली वाहणार आहात आणि त्यानंतर इथे पुष्पपाकळ्या ठेवल्या आहेत, ज्यांना त्यांच्या प्रतिमेला व्हायच्या असतील आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घ्यायची असेल ते घेऊ शकतात. 2 मिनटं शांतपणे आपण उभं राहू. Thank you.